कार्यकर्ते आलेले आहेत. महाराष्ट्रभर म्हणजे देशभर 40 लहान लहान संघटना आणि पक्ष एकत्रित येऊन हे काम करत आहेत. मुंबईमध्ये आपले अमित उपाध्याय म्हणून आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी हे ईव्हीएम जागृती आणि ईव्हीएम ते व्हीव्हीपॅट याच्यामध्ये जो असणारा तफावत जी येते त्याच्यावर आपल्याला समजावून सांगणार आहे. तर मी पहिल्यांदा ओळख करून देतो. अमितजी आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि आमच्या पक्षाचे खजिनदार राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय आणि बाकी सगळे आमची टीम आहे. मुंबई महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत, आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष आहेत. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुमचा जो काही डेमो आहे एक खुर्च्या दे ना सगळ्यांना. आमची ईव्हीएम मशीन आहे. त्या ईव्हीएम मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट या दोघांची चोरी कशी होऊ शकते ते आम्ही दाखवतो. ही मशीन इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे, पण इलेक्शन कमिशनची जी प्रोग्राम आहे त्यांची जी मशीन आहे त्याच्यामध्ये जर हाच प्रोग्राम आहे तर कशी चोरी होऊ शकते इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची ते आम्ही इकडे दाखवतो. आम्ही ते प्रोग्राम हे प्रोग्राम याच्यामध्ये जे आहे ऍक्च्युली मशीन काहीच करत नाही. त्यातला आतला जो प्रोग्राम आहे तो चोरी करतो. ते हार्डवेअर आहे, हार्डवेअरचं काहीच नसतं. हार्डवेअर म्हणजे लोखंडसारखं आहे, ते शरीरासारखं आहे. पण यातला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम म्हणजे मेंदू, तो काय ब्रेन जे आहे ते चोरी करतं आणि ते चोरी करण्याचा प्रोग्राम आम्ही याच्यामध्ये टाकलाय आणि त्याने आम्ही चोरी करून दाखवतो. इलेक्शन कमिशनला आम्ही त्यांची मशीन मागितली आणि मशीन मागून आम्ही सांगितलं की बाबा आम्ही त्याच्यामध्ये हे प्रोग्राम टाकून तुम्हाला हे चोरी करून दाखवतो. तेव्हापासून आमचं हे त्यांचं पत्रव्यवहार पण झालंय. त्यांना आम्ही आमच्याकडून पैसे पण दिले तर तुमची जी मशीन ईव्हीएम व्हीव्हीपॅटची कॉस्टिंग आहे ते पण घ्या, त्याच्यावर आपण डिटेलमध्ये येऊ. पण त्यांचं अजून काय उत्तर आलं नाही. हे 12 फेब्रुवारी 2024ची गोष्ट आहे. ही जी मशीन आहे ते राहुल चिमनभाई मेहता, ते दिल्ली IIT पासआउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यानंतर US मध्ये जाऊन त्यांनी MS केलं आहे, म्हणजे त्यांची कम्प्युटर सायन्सवरील मोठी डिग्री आणि अभ्यास आहे. त्यांनी ईव्हीएमच्या हार्डवेअरमध्ये जे काय चेंजेस त्यांनी ऑब्झर्व केले त्याप्रमाणे कशी चोरी होऊ शकते त्यांनी हे आपली ईव्हीएम मशीन करून दाखवली. आता भारतामध्ये अशी 10 ते 15 ईव्हीएम मशीन फिरत आहेत आणि आम्ही आमच्याप्रमाणे जेवढं होईल तेवढं वाढवून लोकांना हे डेमो दाखवतो आणि चोरी कशी होऊ शकते ते सांगतो. तर हे डेमो आता आपण बघू आणि त्यानंतर जे काही याच्यावर प्रश्न उत्तर असेल आपण करून घेऊ. तर हे जे आहे हे आपला पॅलेट युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण बटन दाबून मत देतो. तेच इकडे आमचा कंट्रोल युनिट पण आहे. कंट्रोल युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट जाऊन स्टोअर होतात. ते आपल्याला दिसत नाही, इलेक्ट्रॉनिक वोट याच्यामध्ये जाऊन स्टोअर होतात. तर आपल्याला जो विश्वास असतो तो या व्हीव्हीपॅटवर असतो. बटन दाबल्यावर आपल्याला याकडे पावती दिसते आणि ते पावती बघून आपल्याला कुठेतरी विश्वास होतो की आपण ज्याला मत दिलं ते मत तिकडे गेलं. हाच वाद जो आहे तो देशभरात चालू होता जेव्हा हरिप्रसाद जी जे इलेक्शन कमिशन मध्ये काम करायचे त्यांनी पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिकडची त्यावेळची ईव्हीएम मशीन त्याला काढला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारने कशी चोरी होऊ शकते ते करून दाखवलं. मग त्याच्यामध्ये ब्लूटूथनी इंटरनेटनी कसं कसं होतं ते सगळं दाखवलं. हे झाल्यानंतर देशात खूप मोठा उठाव आला. त्यानंतर मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. सुप्रीम कोर्टची जजांनी काहीतरी पळवाटा काढला आणि इलेक्शन कमिशनच्या डोक्यावर टाकलं आणि त्याने झालं काय का आपल्याला ही व्हीव्हीपॅट गिफ्ट भेटली. म्हणजे इलेक्शन कमिशनने असं म्हटलं, आपलं सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की इलेक्शन कमिशनला की तुम्ही लोक जे वोट टाकतात ते त्यांना दिसत नाहीये, ते इलेक्ट्रॉनिक वोट जातं आणि याला व्हेरिफायबल बनवा. अजून लोकांनी त्याला व्हेरीफाय करता आलं पाहिजे की आम्ही जे वोट दिलं तिकडे गेलं आहे का नाही. त्यानंतर इलेक्शन कमिशनने इकडे हे व्हीव्हीपॅट जोडलं आणि व्हीव्हीपॅट जेव्हा जोडलं गेलं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पावती दिसते. त्याच्यामध्ये कशी आपल्याला थोडं तरी असं समाधान वाटतं. पण आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे कागद पण, हे जे कागदची स्लिप आहे ती पण चोरी होईल आणि हा इलेक्ट्रॉनिक वोट हा पण चोरी होईल आणि या दोघांची 100% मॅचिंग. म्हणजे देशामध्ये वाद हा आहे का इलेक्शन कमिशन आणि जो सत्ता पक्ष आहे तो याला उघडू देत नाही. याची जेवढे ईव्हीएम मशीन आहेत त्याची 100% जर मोजणी केली गेली तर त्यांची चोरी पकडली जाईल, कारण याच्या आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही समोर करून दाखवतो, ते 100% मॅचिंग पण होईल आणि पूर्ण चोरी पण. तर आपण पहिले इकडे वोटिंग स्टार्ट करू. एकदा मी माझ्याप्रमाणे करतो सगळ्यांच्या समोर.
स्टार्ट करण्याच्या अगोदर इकडे आपण कुठली पावती नाहीये बघून घ्या सगळ्यांनी. कुठली पावती कोणाला दिसत आहे का? म्हणजे आतापर्यंत कुठलीही वोटिंग नाही झाली आहे आणि काहीच इकडे नाही. हे जे आपले बॅलेट रूट आहे तिकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक सफरचंद आहे, केळा आहे आणि कलिंगड आहे. याच्यामध्ये प्रोग्रामिंग अशी केली आहे का केळ्याचा आणि कलिंगडचा मत चोरी होऊन ते सफरचंदाला जाईल. तर आपण वोटिंग स्टार्ट करू आणि बघू काय होतं ते. तर एक वोटर समजा आला, त्यांनी केळ्याला मत दिलं. आता आपण इकडे पावती बघू सगळ्यांनी आणि आपल्याला केळ्याची पावती दिसली. आता वोटर काय बोलू नाही शकत का माझा मत चोरी झाला किंवा कुठला वाद नाही करू शकत. त्याला त्याची पावती दिसली, तो बघून गेला 100% सॅटिस्फाईड होऊन. आता आपण बघतो भरपूर ठिकाणी एकाच एरियामध्ये, एकाच घरामध्ये, एकाच बिल्डिंगमध्ये एका मानसिकताचे लोक राहतात. त्यांना एकासारखं मत द्यायचं असतो, एकच चिन्हाला मत द्यायचं असतो. तर समजा याच्या मागे आपण इमॅजिन करतोय का दुसरा वोटर जो येतो त्याला पण केळ्यालाच मत द्यायचं आणि तो केळ्याला मत देतो. त्यांनी पण केळ्याला मत दिलं. आता दुसऱ्या वेळा आपण बघू आपल्याला काय दिसतं. 2 वोटर आले, दोघांनी केळ्याची पावती बघितली, परत आपल्याला केळा दिसला. तर आतापर्यंत 2 वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती दिसली. कोणी काय याच्यामध्ये प्रॉब्लेम सारखा दिसत नाही. त्यानंतर समजा एक वोटर येतो, तो कलिंगडला मत देतो आणि त्यांनी कलिंगडला मत दिलं. आता आपण बघूया काय दिसतंय. केळा कलिंगड. मग आपल्या आतापर्यंत 3 वोटर आले, 2 केळ्याचे, 1 कलिंगडचा आणि असे आपले 3 वोट झाले. त्यानंतर मग चौथा वोटर येतो आणि चौथा वोटर समजा तो पण कलिंगडला मत देतो आणि आपण कलिंगडला मत देऊ आणि कलिंगडला मत दिला. आता परत आपण चेक करू काय दिसतंय. 4 वोटर झाले, 2 केळ्याचे, 2 कलिंगडचे. आता समजा हे 20 ऑक्टोबर होता, इलेक्शन संपला. आता 23 ऑक्टोबर आलाय, इलेक्शनचा निकाल आहे. आजच्या दिवशी आपण रिझल्ट बघू, रिझल्ट काय येत आहे. आतापर्यंत 2 केळा, 2 वॉटरमेलन. इलेक्ट्रॉनिक रिझल्ट शो करतोय, शो काउंट्स. इलेक्ट्रॉनिक रिझल्ट जे कंट्रोल युनिट आहे त्याचं म्हणणं आहे का सफरचंद इलेक्शन जिंकला आहे, त्याला 2 मत भेटले आणि केळ्याला 1 मत आहे, वॉटरमेलनला 1 मत आहे, म्हणजे कलिंगडला 1 मत आहे. तर हे आता हे आजची स्थिती आहे. असंच आपल्याला डाऊट आहे जेव्हा रिझल्ट बाहेर येतो. आता आपल्याला जी टेस्टिंग करण्याची जागा आहे ती ही आहे. तर याच्यामध्ये आपण टेस्टिंग करू शकतो. पहिले याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. आता आपण याला उघडून बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये भेद भेटला पाहिजे, मॅचिंग नाही झाली पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला समजेल का चोरी झाली. तर आता आपण बघू याच्यामध्ये काय येतं. दोन सफरचंद आहेत, इकडे पण 2 सफरचंद आहेत, इकडे 1 केळा आहे, तिकडे पण 1 केळा आहे, इकडे 1 वॉटरमेलन आहे, तिकडे म्हणजे 1 कलिंगड आहे, तिकडे पण 1 कलिंगड. म्हणजे 100% मॅचिंग पण झाली आणि चोरी पण झाली. ठीक आहे. आपण याच्यामध्ये पहिले बघितलं होतं कुठलीच पावती नव्हती. नंतर आपण वोटिंग केलं, आपण पावतीवर बघितली, जे वोटिंग केली ती कोणीही सफरचंदाला मत नाही दिलं, सफरचंदाची पावती पण नाही बघितली आणि इकडे सफरचंदाची पावती सोडली. आता हे कुठलं जादू नाही आहे, ते आम्ही काय म्हणजे ते जादू म्हणतात ते नाहीये. अजून कोणाला याला टेस्ट करायचं आहे का मी चोरी कशी झाली ते दाखवू. डायरेक्ट वोटिंग करून बघायची आहे कोणाला याच्यावर, म्हणजे मशीन बरोबर काम करते का नाही. हॅलो, टेस्टिंग करायची, स्वतः वोटिंग करून बघायची आहे तर बघून घ्या. तुम्ही आणि सरांनी बघा, माझे फोटो देता काय तुम्ही आणि सरांनीच बघा. टेस्टिंग करायची सफरचंद सफरचंदला दाखव दाखव स्वतः काय ज्याला वोट दिलं त्याला जाते, इकडे तिकडे येत नाही. सफरचंदाला जिंकवायचं आहे ना, त्यामुळे त्याचं येस येस. सेटिंग आहे. मशीन कोणाला चेक करायची ना काही मत देऊन चेक करू शकता. कलिंगडला मत दिलं, पावती हॅलो कलिंगडची हॅलो हा बघा सगळे बघतायत ना. कलिंगड 1 सफरचंद आणि 1 केळा लिहून घ्या.
हा कलिंगड आणि हे आतापर्यंत जे अजून कोणाला टेस्टिंग करायची काय करा बरं नाही करा. करतो मी. बनाना करून टाका. बनाना केलं पावती बघा मशीन बरोबर काम करते का मग आतापर्यंत एक एक वोट तिघांना गेली बरोबर आता मी करू अजून कोणाला करायचं तर करा या फुल कट आहे केलेलंच नाही आता आपला नाही केला परत आला ती हिरवी लाईट बंद झाली पाहिजे हा झाली आता पावती हा बना आता 2 केळे झाले एक सफरचंद आणि एक वॉटर कलिंगड वॉटर अजून कोणाला म्हणतात? मी करू नये करा ताई करायचं या ठीक आहे काय नाही म्हणजे मशीनची पण टेस्टिंग झाली पाहिजे या या थांबा 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 ती पहिल्याची पावती जाऊ दे रेडी होतं मशीन हा हिरवी लाईट आता दाखव ऍपल पावती बघा ठीक आहे ना एकदम टेस्ट मशीन आणखी कोणाला बंद ताई तुम्ही करा ना एक. काय नाही करू. त्याच्यानंतर बनाना बघा ना चेक करा व्हेरीफाय करा मग बघा ना, पावती बघा ते रोलवर मध्ये अडकली असेल. मध्ये हे थांबलंय. ते भरलं ते ठीक आहे ते आलंय ये सब साइड में रखो काम करने के लिए काउंट करते की करू एक मिनिट हे एक इकडे एक बनाना चला कोला काउंटिंग बोला आणि मॅचिंग करून घ्या मिक्स मध्ये नहीं एक बनाना 2 ऍपल घ्या ताई 2 ऍपल तिसरा ऍपल बनाना 3 आहे हा 3 आहेत का नाही बघा 3 झाले सफरचंद 3 आहे हा आता वॉटरमेलन सांगा किती आहेत वॉटरमेलन 2 2 वॉटरमेलन आहेत कलिंगड 2 आहेत केळं सांगा किती आहे केल्या 3 एक 2 एक आधा इकडे हमारे आणि क्या वो 2 बनाना कॉन्सिक्वेंट सबसिक्वेंट वोटिंग हुआ हाँ बस ठीक आहे मग 2 झाले एक आहे 2 आहेत ठीक आहे म्हणजे मॅचिंग होते ना जे आपण Matching करतो होतं. म्हणजे मशीन बरोबर काम करताय ना हा मग ठीक आहे आता हे आपण शो काउंट करू 3 ऍपल 2 बनाना 2 वॉटरमेलन म्हणजे 7 वोट पडले आणि कसे तसेच पडले मग आता याच्यामध्ये चोरी कशी होते ते आपण एकदा बघून घेऊ याला एकदा रिकामा करू परत आता बघा कुठलीच पावती नाहीये बघून घ्या बरोबर आता ही चोरी कशी होते याला समजण्यासाठी आपण 2017ची वेळी जाऊ जेव्हा हे व्हीव्हीपॅट लावला गेला होता हा व्हीव्हीपॅट तेव्हा या व्हीव्हीपॅटचा हा जो काच होता इकडे तो काच असा सफेद होता पारदर्शक मग त्याच्यामध्ये आत लाईट नाही पेटली तरी कोणालाही बाहेरून दिसायचं का काय आहे काय होत आहे काय नाही होत लाईट याच्यामध्ये 15 सेकंडसाठी पेटायची पूर्ण म्हणजे पावती येताना थांबताना आणि कट होऊन पडताना पूर्ण दिसायची ही जेव्हा ही व्हीव्हीपॅट मशीन आली तेव्हाची गोष्ट आहे म्हणजे 2 त्याच्यामध्ये जे चोरीचे फीचर्स होते ते होते एक हा जो काच आहे पारदर्शी सफेद काच याला बदलून असा काळा काच लावला गेला ठीक आहे एक गोष्ट त्यानंतर इकडे जे 15 सेकंडची वेळ असते लाईट पेटण्याची त्याला कमी करून 8 सेकंड केलं गेलं 8 सेकंडसाठी आणि त्यानंतर ही चोरी कशी होते हे 2 जे आपण बदल केले ते 2 बदल काढून परत टेस्ट करून आपल्याला चोरी समजेल हा
जून 2017चा अगोदरचा व्हीव्हीपॅट आहे. याच्यामध्ये आपल्याला हा बघा पारदर्शक काच दिसतोय, काळा काच काहीच नाही. इकडे बघा जून 2017चा जवळपास कुठेतरी यांनी एक काच काळा केला आणि काळा काचच्यामुळे कशी चोरी होऊ शकते ते आपण आता बघणार. काळा काचचे अजून जे पुरावे आहेत ते हे 288 विधानसभा सोलापूर, तिकडे हे जे व्हीव्हीपॅट मशीन आहे ते उघडून ठेवले. इकडे हे आपण बघू शकतो, हा इकडे काळा काच आणि हा इकडे वरती एक सफेद काच आहे. हा झाकण असा बंद होईल, हा झाकण असा बंद होईल याच्यावरती. हा काळा काच आणि हा पारदर्शी सफेद काच, म्हणजे त्याच्यामध्ये 2 काच आहे. त्याशिवाय लोकसभाच्या सोलापूरचं किती सालचं वोटिंग आहे? किती सोलापूरचं किती कोणत्या सालामध्ये हे आताच या विधानसभेचं आताच. तर हे लोकसभाची वेळची न्यूज आहे, तर हे कोणी जाऊन गुगल करून शोधू शकतो, पाहिजे तर आम्ही पण लिंक देऊ. तर याच्यामध्ये काय, मणिपूरला ईव्हीएम मशीन तोडली गेली होती. इकडची लोकांनी ईव्हीएम मशीन तोडली होती. तर ईव्हीएम मशीनचा तुटलेला ईव्हीएम मशीनचा फोटो आहे. त्याच्यामध्ये हा बघा पिच ब्लॅक काळा काच, कोणी बघू शकतो. याच्यामध्ये हे काळा काच आणि हा याचं झाकण बाहेर पडलंय. मशीन तोडल्यावर हे फोटो घेऊन ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये टाकलं, इंडियन एक्सप्रेसमध्ये टाकलं होतं आणि याची आज पण हे आहे. तर हे काळा काच काढून चोरी कशी होऊ शकते त्याच्यामध्ये आपण बघू. मग आता काळा काच काढलाय आणि परत तीच वोटिंग करून बघू. मी स्टार्टला जी वोटिंग केली होती त्याच्यामध्ये 2 केळे केले होते, तर मी पहिल्या केळ्याला मत देतो. आता इकडे बघा पावती, केळ्याची पावती दिसते, बरोबर. आता ही केळ्याची पावती जी आहे ते झालं काय पाहिजे, तर ही केळ्याची पावती पडली पाहिजे. वोट झाल्यानंतर 8 सेकंडसाठी लाईट पेटली आणि पावती पडली पाहिजे. पण जर इकडे हा काळा काच असा ठेवलाय तर ती पावती पडली नाही पडली कोणाला माहित नाही पडली. ती पावती ते प्रोग्राम अडकून ठेवतो, जो चोरीचा प्रोग्राम आहे तो अडकून ठेवतो का हा इकडे जे पावती आहे ते अडकून ठेवा. जर दुसरा वोटर केल्याचा आला म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह वोटिंग सारखी झाली, एका मागे एकच सारखा वोटर येतो. एका घराचे लोक, एका एरियाचे लोक, एका बिल्डिंगचे लोक, एका मानसिकताला, एका चिन्हाला मत देतात. मग एकही एरियाचे लोक आले आणि समजा त्यांनी दुसरा वोटर पण येतो आणि त्यांनी केळ्याला मत दिलं. आता मी परत केळ्याला मत दिलं. आता हा काय करतो बघा, काळ्या काचच्या मागे लाईट पेटवतोय, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवतोय आणि लाईट बंद झाल्यानंतर अंधारात काय करणार बघा. लाईट बंद झाली, अंधारात यांनी सफरचंद छापलं आणि जर आपण मॅच करायला गेलो तर याची मॅचिंग पण होईल. मी करून दाखवणार ती मॅचिंग. मग इकडे हे एक सफरचंद आणि एक केळं, म्हणजे केळ्याचा एक मत सफरचंदनी चोरला. आता हेच आपण वॉटरमेलनला करून बघू. कलिंगडला मत दिलं. आतापर्यंत काय, जेव्हा लाईट पेटणार तेव्हाच दिसणार कलिंगडची पावती. लाईट बंद होईल, याच्या मागे दुसरा वोटर येणार, त्याला काहीच दिसणार नाही. समजा हे ताई वोट करून गेली कलिंगडला, आता हे ताई आली वोट करायला, त्यांना काहीच दिसणार नाही याच्या मागे काय आहे. आता हे काय होणार, इकडे या ताईंनी पण समजा कलिंगडला मत दिलं, मग पहिले यांची पावती यांना दाखवली जाईल लाईट पेटून. आता हे ताई गेली परत का अंधारात काय करणार बघा. इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरी झाले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग. आता याला आपण मॅच करून बघू का पावती आणि हे. दोन सफरचंद, एक केळा, एक वॉटरमेलन. 100% मॅचिंग आणि चोरी पण नाही. म्हणजे ते काळा स्क्रीन तो चोरी करण्यासाठी टाकलेला आहे. काळा तो लपवण्यासाठी. चोरी तर ते प्रोग्राम करतो, पण ती चोरी झाली हे लपवण्याचं काम हा काळा काच करतो आणि त्यासाठी याच्यामध्ये काळा काच लावला जातो. मग ही एक गोष्ट झाली, ईव्हीएम चोरीचा एक प्रकार. दुसरा प्रकार जो आहे तो आपण त्याच्यावर घेऊ आणि त्याला आम्ही लाईट सेन्सर म्हणतो. आज याच्यामध्ये आपण पहिले हे पुरावे घेऊ का याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे. हे टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्ट आहे, कोणी गुगल करून काढू शकतो.
इलेक्शन कमिशनचे टेक्निकल लोकांचं स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे लाईट सेन्सिटिव्ह व्हीव्हीपॅट लाईट सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह केव्हा असतात, आता एक निर्जीव वस्तू आहे त्याला काय माहिती लाईट पडते त्याच्यावर, मग त्याच्यावर काय सेन्सर लागला तर तेव्हा माहित पडतं का याच्यामध्ये काहीतरी लाईट पडते, लाईट वाढून पडते. मग याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे, त्याचा हा एक पुरावा. त्यानंतर इलेक्शन कमिशनची मॅन्युअल आहे, ते कोणी उघडून वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्ट असं बऱ्याच ठिकाणी लिहिलं आहे का ईव्हीएमची ट्रेनिंग देताना ते इलेक्शन कमिशनचे लोक असू द्या तर बाहेरचे जे वोटर्स आहेत ते असतील किंवा जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक इलेक्शनच्या वेळी इलेक्शन ड्युटीसाठी येतात ते येतात, त्यांना ईव्हीएमची ट्रेनिंग देताना एक लक्ष द्यायचं आहे का हे जे व्हीव्हीपॅट आहे त्याच्यावर डायरेक्ट लाईट नाही पडली पाहिजे. डायरेक्ट सूर्याचा प्रकाश हॅलोजन लाईट जर जास्त पडली तर हे एरर मोड मध्ये जाऊन बंद होऊन जाईल असं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय. मग निर्जीव वस्तूला कसं माहित पडतं का याच्यावर जास्त लाईट पडते, कारण याच्यामध्ये लाईट सेन्सर्स लागले. असे भरपूर पुरावे भेटतील का याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले. आता लाईट सेन्सरनी होतं काय हे बघा, हे इलेक्शन कमिशनचा मॅन्युअल त्याच्यामध्ये हे यांनी भरपूर ठिकाणी लिहिलंय ऍज ऑप्टिकल सेन्सर्स, आणि असं भरपूर ठिकाणी भेटेल. याला वाचायला गेलं 3-4 ठिकाणी त्यांनी लिहिलंय एरर मोड मध्ये जाऊन बंद होईल, मग याच्यावर लाईट नाही पडली तर लाईट पडली म्हणजे त्याला कसं मग लाईट पडली म्हणून, मग याच्यामध्ये सेन्सर्स आहेत. आता सेन्सरनी कशी चोरी होऊ शकते हे समजण्यासाठी आपण थोडासा फेरफटका मारू, थोडासा विचारात जाऊ. कोणी मॉलमध्ये जातो, कोणी चांगल्या हॉटेलमध्ये जातो तर त्याच्याखाली आपण बघतो की जेव्हा आपण नळ आहे त्याच्या खाली हात असं टाकलं, खाली हात टाकल्यावर तिकडून पाणी आपोआप येत, नळ आपल्याला चालू करण्याची गरज लागत नाही. आणि ते का होतं का त्याच्यामध्ये लाईट सेन्सर्स लागले, ते लाईट सेन्सर लागल्यामुळे ते लाईट जी आहे ती बाधित होते. त्याच्यावर जेवढी लाईट ल्युमन्स मध्ये पडते ती लाईट कमी पडते आणि आपोआप त्यातला आपला प्रोग्राम आहे त्याला समजतं कोणीतरी तिकडे आलाय आणि त्याला पाणी पाहिजे ना, आपोआप पाणी पडतं. हात काढलं तर लाईट वाढून त्याच्यावर पडते आणि आपोआप लाईट पाणी बंद होतं. म्हणजे लाईट सेन्सर जे आहे ते असं काम करतात. आता याच्यामध्ये पण लाईट सेन्सर लागले, त्याने कशी चोरी होऊ शकते ते आपण पहिले तोंडी ऐकून घेऊ. आणि लाईट सेन्सर आमचे जे आहेत आमच्या मशीनचे ते खूप स्वस्त आणि चीप क्वालिटीचे आहेत, जे खरं सांगतो. इलेक्शन कमिशनचे चांगले असतात, आमचे कधी चालतात कधी नाही चालतात. मग तोंडी पहिले सांगतो, त्यानंतर डेमोवर आपण याला ट्राय करून बघू. मग काय असतं तिकडे वोटर जेव्हा जातो आणि तिकडे उभा राहतो वोट करण्यासाठी तर जास्त कर वोटर काय करतात बटन दाबून निघून जातात, ते थांबत नाही आपल्या पावती बघण्यासाठी. आणि आम्ही आणि भरपूर लोकांनी जे इलेक्शन मध्ये उभं राहतात ते त्यांनी जेव्हा ऑब्झर्व केलं त्यांना माहित पडतं का वोटर जे आहे तिकडे थांबत नाही आणि ते निघून गेल्यावर ते तिकडे पावती असते पण पावती बघायची असते, पावती निघते हे त्यांना माहीतच नसतं, ते निघून जातं. मग त्याने काय असतं पावती बघण्यासाठी वोटर थांबलं नाही. तर याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग केली जाऊ शकते का वोटर बटन दाबतो त्याच वेळी यातला आतला व्हीव्हीपॅटचा जो लाईट सेन्सर आहे तो मोजणार का आता किती लाईट आहे, तर वोटरची सावली त्याच्यावर पडते आणि तो मोजून किती आता ल्युमन्स मध्ये लाईट आहे ते मोजल्यानंतर तो तिकडे वेट करणार तर मला पावती छापण्याची एक वेळ दिली आहे तेव्हा मला पावती छापत, त्याचा अगोदरच जस्ट वोटर निघून जातो तर त्याच्यावर जी लाईट पडणारी लाईट आहे ती वाढेल आणि लाईट वाढल्यानंतर तिकडे जो ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट आहे त्याला आपोआप समजणार का वोटर निघून गेला आणि वोटर निघून गेलाय तर काय पावती छापायची आणि काय वोट कुठे टाकायचं तर त्याच्यावर, आणि असे दुसऱ्या प्रकारे ते चोरी करू शकतात. तिसरा प्रकार याचा एक्सटेन्शन आहे हे, आणि यावेळी आमचं जेवढे आम्ही डेमो दाखवले महाराष्ट्रभरात लोकांना, जे भरपूर हारलेले आमदार आहेत त्यांना आम्ही दाखवलं आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे जे लोक आहेत ते जे आले होते त्यांचे जे फीडबॅक आहे ते फीडबॅक ऐकल्यानंतर आम्हाला जो तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये यावेळी जास्त चोरी झाली असं समजलं. तर त्याच्यामध्ये काय होणार का वोटर येतो बटन दाबतो पण वोटर पावती बघायला जर तिकडे थांबला तर तो थांबेल 4 सेकंड पर्यंत पावती जशी प्रोग्रामिंग केली असेल 4 सेकंड 3 सेकंड नंतर पावती निघते प्रिंट व्हायला, कधी कधी लागू त्याच वेळी निघणार कधी कधी थांबून निघणार. मग पावती निघाली प्रिंट व्हायला खाली आली, पहिले डिम लाईट मध्ये खाली येते, डिम लाईट मध्ये असतात त्यानंतर ब्राईट लाईट पेटेल 7 सेकंड साठी आणि पावती एकदम क्लिअर कट दिसणार, त्यानंतर एकदम काळोख लाईट बंद काहीच दिसणार नाही. आता पावती पडताना नाही बघितली, पावती तिकडे आहे का नाही आहे माहित नाही, पण पावती आपण येताना काहीतरी डिम लाईट मध्ये बघितलं
आणि मग तिकडे थांबताना आपली ज्याला वोट दिलं त्याची पावती पण दिसली, पण काळोख झाला आणि काही दिसलं नाही. मग मार्केटमध्ये असे प्रिंटर असतात जे स्लिपला रोल बॅक करून मागे घेऊ शकतात. आणि इलेक्शन कमिशनचा जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्या मागे पोकळी आहे, जागा आहे, रिकामी जागा. तर ती पावती ते कट करून मागे टाकतील आणि वोटरच्या गेल्यानंतर दुसरा वोटर येईपर्यंत तो नवीन इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोन कंपनी. म्हणजे आपण बटन दाबलं, समोरचा माणूस जर तिकडे नाही थांबत आहे पावती बघायला, पावती छापल्याचा अगोदरच तो निघून गेला तर डायरेक्ट चोरी झाली, काय प्रॉब्लेम नाही. मग इलेक्ट्रॉनिक वोट पण चोरला, कागद पण, कारण तो बघायला तिकडे आहेच नाही. दुसरा प्रकार तर तो थांबतो पण जास्त वेळ नाही थांबत. आता हे आपण बघितलं असं, जेव्हा आपण वोटिंगला जातो तिकडे जे लोक आहेत इलेक्शन कमिशन, डन डन तुमची झाली वोटिंग, या पटापट दुसऱ्याला देऊ द्या. मग भरपूर लोक जे आहे ते पावती कटवून खाली पडताना बघत नाही. पावती येते डीम लाईट मध्ये, तिकडे थांबते आणि मग काळोख झाला, पडली का नाही पडली माहित नाही. मग त्याच्यामध्ये असा प्रिंटर जर असेल तर रोल बॅक होऊन तो पावतीला मागे पाडणार आणि दुसरी पावती तो वोटरच्या गेल्यानंतर छापणार, इलेक्ट्रॉनिक वोट पण कसं ट्रान्सफर करणार. मग हा तिसरी प्रकार आहे. आणि असे बरेच प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात जर त्याचा हार्डवेअरची माहिती लोकांमध्ये बाहेर उघड केली तर. पण इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये काय आहे ते सांगत नाही. सगळं जे आहे त्यांनी प्रिंटर पासून सगळं जास्त कर जे खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामध्ये कंपोनेंट्स, ते सगळे कस्टमाइज केले. कस्टमाइज म्हणजे एक आपले असतात रेडीमेड कपडे, आपण बाहेर गेलो आणि कपडे घेतले, आणि एक असतं आपण शिवायला घेतो, कपडे घेतो आणि शिवायला टाकतो, मग ते कस्टमाइज आहे. मग त्यांचे जे जास्त काय प्रिंटर्स आहेत त्याचे कस्टमाइज आहेत. त्यांचे प्रोग्राम जे आहे ते प्रोग्राम काय आहेत, त्याचा मायक्रो कोड काय आहे, हे सगळं जे आहे ते बाहेरून आलंय ते सांगत नाही कोणाला. आता याच्यामध्ये आपण दुसरा प्रकारचा जो आहे ते समजण्याचा अगोदर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जे इलेक्शन मध्ये उभं राहतात ते बोलतात आम्ही मॉक पोल बघतो. मॉक पोल म्हणजे टेस्ट पोल, मॉक पोल जे बोलायचं बोला, म्हणजे इलेक्शनच्या अगोदर आपल्याला भरपूर वेळा बोलावलं जातं स्पेशली कॅन्डिडेट्स आणि त्यांच्या लोकांना, का तुम्ही या मशीनला टेस्टिंग करून बघा तर मशीन व्यवस्थित चालतंय का नाही चालतं. इलेक्शनच्या दिवशी वोटिंगचा अगोदर पण एकदा मशीन 5 वोट टाकून टेस्टिंग केली आणि तेव्हापर्यंत आजपर्यंत कोणीही काय चोरी बघितली नाही. बरोबर आहे, कोणी काय बघितली नाही भेटणार. तर त्यांनी अशी त्याच्यासाठी मस्त बंदोबस्त करून प्रोग्रामिंग केली आहे. म्हणजे इलेक्शन मध्ये उभं राहिले असतील काय तुम्ही बघा, हे 7A फॉर्म आहे. 7A फॉर्म म्हणजे तो फॉर्म जो फॉर्म कॅन्डिडेट जेव्हा फायनल होतो तेव्हा कलेक्टर आर जो म्हणा तो काय करतो, तो असा एक फॉर्म तयार करतो ज्याच्यामध्ये इलेक्शनचं नाव परत घेण्याची जी डेट असते ती संपल्यावर जे फायनल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं नाव, त्यांना काय चिन्ह दिलंय, त्यांचे ईव्हीएम नंबर काय आहे ते एकदम व्यवस्थित नोंद होतो. याला 7A फॉर्म म्हणतात. हे 7A फॉर्मची तो सॉफ्ट कॉपी बनवून नॅशनल इलेक्शन कमिशनला पाठवतो, विधानसभा इलेक्शन असू द्या की लोकसभा इलेक्शन. मग जो इलेक्शन कमिशन आहे ते याची सॉफ्ट कॉपी आपल्या कम्प्युटरच्या सर्व्हरवर अपलोड करतात. ते सर्व्हर आहे त्यांचा, त्या सर्व्हरवर त्यांचे टेक्निकल लोक जे आहे ते डाउनलोड करतात. ते डाउनलोड करून इलेक्शन ची लास्ट डेट गेल्यावर इलेक्शनचा अगोदर आपल्याला जो ईव्हीएम नंबर भेटतो, 1 नंबर ईव्हीएम मध्ये हा चिन्ह हा कॅन्डिडेट आहे, 2 नंबर हे, 3 नंबर हे, 4 नंबर हे, 6 नंबर 8 आहे. मग जेवढे कॅन्डिडेट असतील त्यांचा तो नंबर या व्हीव्हीपॅट मध्ये दर इलेक्शनला अपलोड केला गेला पाहिजे आणि ते अपलोड करतात दर इलेक्शनला नवीन. मग दर इलेक्शनला म्हणजे इलेक्शन कमिशन याच्यामध्ये काय टाकत आहे आणि त्या आमचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी जेव्हा ते अपलोड करतात याच्यामध्ये ईव्हीएम नंबर आणि कॅन्डिडेटचे, तर त्याच्यामध्ये ते असा कमांड देऊ शकतात का हे कमांडचा एक सॅम्पल आहे जे टेक्निकल लोक आहेत त्यांना समजेल. ज्या दिवशी वोटिंग आहे त्या दिवशी पर्यंत इलेक्शन चालू झाल्याचा अगोदरपर्यंत म्हणजे 7 वाजता वोटिंग चालू होणार, तर 7 वाजतापर्यंत मॉक पोल, मग 7:30 वाजतापर्यंत याच्यामध्ये जो नॅचरल ऑर्गॅनिक प्रोग्राम टाकला आहे, ज्याला वोट दिला त्याची पावती छापा, त्याचा वोट त्याला जाऊ द्या, तो प्रोग्राम रन करणार
आणि एकदा इलेक्शन वोटिंग चालू झाली तर वोटिंग चालू झाल्यानंतर समजा 8 वाजता किंवा 7:30 वाजता जशी प्रोग्रामिंग करून ते चिन्ह अपलोड करताना त्याच्यामध्ये जे फाईल टाकतात त्या फाईलच्या सोबत एक कमांड टाकतील का ते 20 तारखेला इलेक्शन आहे, 20 तारखेला 7 वाजतापासून वोटिंग चालू होणार, तर 7:30 वाजतापासून चोरीचा प्रोग्राम स्टार्ट करायचा. 7:30 वाजतापासून 4 वाजता 3 वाजता जसं त्यांना ठरवायचंय तसं ते ठरवतील का एवढा वेळपर्यंत चोरीचा प्रोग्राम रन झाला पाहिजे. त्यानंतर काय का 20% पर्यंत वोट सगळ्यांचा चोरून किंवा एकाचा चोरून जसं त्यांना करायचं आहे तसं चोरी करून या कॅन्डिडेटला ट्रान्सफर करा. जसं आपण इकडे बघितलं तर केळ्याला आणि कलिंगडचा वोट चोरून इकडे याला द्यायचा. मग तसे 20% पर्यंत झाल्यापर्यंत यांना द्या आणि 20% नंतर पण तो नाही जिंकत आहे तर मरू द्या त्याला. म्हणजे तो एकदम जिंकण्याचा लायकीचा नाही आणि ईव्हीएमचा विश्वास लोकांवर पडला नाही पाहिजे. मग 20% ठेवायचं, 15% ठेवायचं, 10% ठेवायचं तर त्यांच्यावर. म्हणजे समजा एखादी विधानसभा तिकडे 3 लाख वोटर आहे, 3 लाख मध्ये 50% लोक वोट, मग 1.5 लाख लोक वोट द्यायला गेले. आता 1.5 लाख मध्ये समजा जो 1 नंबर नॅचरली जिंकणारा कॅन्डिडेट आहे त्याला जो हारणारा कॅन्डिडेट त्याच्यापेक्षा 10,000 कमी मत पडणार आहे. असं मागचे सगळे इलेक्शन आणि जे काय इलेक्शनची वेळी भरपूर लोक आपलं जे सराव करतात त्या सरावनी त्यांना माहित पडलं की 10,000 पर्यंत मत कमी मिळू शकतात. मग 10,000 तर पाहिजे आणि त्याच्यावरती अजून 10,000 म्हणजे 20,000 वोट जेव्हापर्यंत चोरी होत नाही तेव्हापर्यंत हा चोरीचा प्रोग्राम त्या दिवशी वोटिंग चालू झाल्यानंतर चालू करायचं आणि वोटिंग संपल्याचा अगोदर एवढे तास अगोदर तो प्रोग्राम रन करायचा, नंतर ऑटो डिलीट करून टाकायचा. प्रोग्रामिंग मध्ये असं पण होतं का स्वतः तो प्रोग्राम स्वतःला ऑटो डिलीट करून का असा प्रोग्राम याच्यामध्ये कुठे चालत होता नंतर चेक करायला गेलं ते पण नाही माहिती. मग त्या दिवशी तो चोरीचा प्रोग्राम त्या दिवशी रन करणार आणि रन करून ते जेवढे मत चोरी करायचे ते चोरतील आणि चोरी करून ट्रान्सफर करतील. मग चोरीचा एक प्रकार हा काळा काच. त्यानंतर जेवढे वोट आहेत आणि समजा चोरी झाली, जेवढे पाहिजे तेवढे चोरी झाली, ईव्हीएम सेन्सर आहे त्यांनी चोरी झाली आणि या काळा काच जो आपण डेमो बघितला त्या दोघांनी चोरी झाली, जेवढे पाहिजे तेवढे. त्यानंतर कोणी येईल जेवढे वोटर्स येतील म्हणजे आपल्याला 20,000 चोरी करायचे होते आणि 1.5 लाख लोकांनी वोट टाकले. मग 1.5 लाख मध्ये आपले वोट 30,000 होते आणि 20,000 आपले चोरले. मग 50,000 पर्यंत नो प्रॉब्लेम. बाकीचे जेवढे वोटर्स आहेत सगळे जे येतील त्यांना व्यवस्थित पावती येताना, थांबताना आणि कटून पडताना पण दिसतात. म्हणजे ते बाहेर जाऊन घालतील. हे जे दाखवलंय ना असं नाही होतं. मी माझी पावती पडताना पण बघितली. म्हणजे जेवढी चोरी करायची तेवढ्यापर्यंत हा काळा काच आणि सेन्सरचा उपयोग करून, रोल बॅक प्रिंटरचा उपयोग करून ते चोरी करतील. त्यानंतर सोडून टाकतील कारण आपला कोटा पूर्ण झाला. मग त्यांनी लोकांचा ईव्हीएम वर विश्वास करणार. हे त्यांनी कधी केलं? पहिले ते अफाट चोरी करायचे, जेवढं त्यांना करायचं करू शकतो. त्यांनी हे 2024 ची जी लोकसभा झाली त्याच्या अगोदर आपण बघितलं असेल भरपूर इलेक्शन कमिशनने गाड्या फिरवल्या आणि लोकांना शिकवत होते बघा हे ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करते, पावती येते, पडताना दिसते. भरपूर ट्रेनिंग झाली. आपण भरपूर लोकांनी बघितलं असेल लोकसभेच्या अगोदर गाड्या लागायची इलेक्शन कमिशनची. आठवतंय का? मग त्यांनी काय केलं? कारण आम्ही जे आहे ना आम्ही देशभराचे डेमो दाखवतो. 5 राज्यांमध्ये विधानसभामध्ये पराभव झाल्यानंतर भाजप जिंकल्यानंतर आम्ही जे हारलेले आमदार होते राजस्थानचे त्यांना हे पहिले दाखवलं. मग राजस्थानचे आम्ही जे 12 आमदारांना दाखवत त्यातले 6 अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी बघितल्यावर त्यांनी अशोक गहलोतजींना हे केलं का तुम्ही यांना बघा. ते बघितल्यानंतर ते मॅटर अजून पुढे गेले. ते अशोक गहलोतजींनी ते ढकललं सेंट्रलवर ते उदित राजजी जे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी याला बघितलं. त्यांनी असं आम्हाला विचारलं तुम्ही CWC मध्ये दाखवणार काँग्रेसची वतीने बघितली. आम्ही कोणाला दाखवा आम्हाला काय फरक पडत नाही कारण आम्ही स्पष्ट बोलतो ही मशीन आम्ही हे प्रोग्राम आमचा आहे, मशीन आमची आणि आम्ही याच्याद्वारे हे चोरीचा प्रोग्राम टाकून करून दाखवतो. आणि इलेक्शन कमिशन जर त्यांची मशीन द्यायला रेडी आहे हे आमचं लेटर आहे 12 फेब्रुवारी 2024 इलेक्शन कमिशनला. राहुल चिमनभाई मेहता यांनी मशीन बनवली आहे. बीटेक IIT दिल्ली कम्प्युटर सायन्स, त्यानंतर अजून डिग्री आहे त्यांची आणि हे आमचं लेटर आहे त्यांना. आम्ही त्यांना म्हटलंय की तुम्ही तुमची मशीन द्या, याचे सगळे विविध पासवर्ड्स द्या, जे साहित्य लागतं टेक्निकल साहित्य ते सगळे द्या, एन्व्हायरमेंट द्या आणि आम्ही याच्यामध्ये आमचा प्रोग्राम टाकून तुमच्या मशीनमध्ये पण अशी चोरी होऊ शकते ते आम्ही करून टाकू. अजून त्यांचा उत्तर नाही.
ही आमची डीडी आहे त्यांना. या डीडी मध्ये इलेक्शन कमिशन जर मॅन्युअल कोणी वाचलं तर त्यांना भेटेल का 38,000 रुपयाचा ईव्हीएमची व्हीव्हीपॅटची पूर्ण त्यांचा जो घराणा आहे इलेक्शन कमिशनचा, या घराण्याची कॉस्टिंग आहे 38,000. आम्ही त्यांना 40,000 रुपयाचा डीडी दिला आणि ते डीडी काय त्यांनी कॅश नाही केला अजून आणि या लेटरचं पण उत्तर नाही दिला, पण उत्तर त्यांना दिलं पाहिजे. आजपर्यंत हे आम्ही देशभरात जे सगळे डेमो वगैरे केले ते सगळे पसरले आणि त्याचा पसरल्यानंतर काय त्यांच्यावर प्रेशर आला लोकसभेच्या वेळी. त्याचा अगोदर जे साहेब होते ते साहेब बोलायचे 400 पार 400 पार 400 पार, आणि इलेक्शनची वेळी कुठेतरी मग दिग्विजय सिंगनी आम्हाला बोलवलं, ही मशीन मागवली. ते मशीन त्यांनी 50, हे सगळ्यांचे युट्यूबवर सगळे व्हिडिओज आहेत, कोणी बघू शकतो. युट्यूबवर त्यांचे 50 पत्रकारांच्या सोबत हीच मशीन घेतली, यांचं नाव पण घेतलं, हे डेमो दाखवलं गेलं. आदल्या दिवशी पेपरमध्ये 9-10 पेपरमध्ये आलं, त्याच्यामध्ये फक्त एक पेपरमध्ये यांचं नाव होतं. पण मशीन बनवणारा, माफ करण्याची गोष्ट आहे, मशीन बनवणारा त्यांचा 10वी पास काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं दाखवलं. ठीक आहे, आम्हाला त्याचं हे नाहीये का मशीनचा क्रेडिट आम्हाला ईव्हीएम रद्द करण्याचा पाहिजे, पण त्यांनी ते तिकडे हे केलं का हे मशीन त्यांनी बनवलं, ते मशीन त्यांनी आमच्याकडून घेऊन टाकली, पैसे पण दिले, असं नाही का पैसे नाही दिले. तर ती मशीन त्यानंतर त्यांनी मग लोकसभा अजून जवळ आली. लोकसभा अजून जवळ आल्यावर त्यांनी काय केलं, हे आपलं त्यांची जे युट्यूब चॅनल आहे त्यांच्या युट्यूब चॅनलवर ते बोलवलं त्यांनी, म्हणून ते युट्यूब चॅनलवर आमच्या दाखवलं. ते युट्यूब चॅनलवरून काँग्रेसच्या अजून ते काँग्रेसच्या युट्यूब चॅनलवर आहे हे मशीनचा डेमो. त्यानंतर त्यांनी थोड्या दिवसानंतर आम्हाला बोलला की आम्ही मीडियामध्ये हे करू, मेन स्ट्रीम मीडिया चॅनल्समध्ये. त्यासाठी आम्हाला बोललं गेलं. नंतर मध्येच तो ऍड आला, कट झालं आणि त्यानंतर पुढे काहीच नाही. मग लोकसभेच्या वेळी इलेक्शन कमिशनवर एवढा दबाव पडला का त्यांना आपला इलेक्शन कमिशनर बदली करावं लागलं. आणि आता नुकतंच हे जे आले त्यांच्या अगोदरचे जे होते राजीव कुमार ते आले होते, त्यांचा 6 मिनिटाचा अजून प्रेस कॉन्फरन्स आहे, ते आम्ही दाखवला, त्याचा व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं त्यांनी याच ईव्हीएम वीवीपैट विषयी ते बोले सोशल मीडिया में लोग आ जाते हैं, कहीं से भी आ जाते हैं, वो टूल बॉक्स लेकर जैसे बैठ जाते हैं, वो पता नहीं क्या है, वो किसकी मशीन है, वो किसने बनाई है. मग त्यानंतर आम्ही त्यांना हे लेटर दिला की मशीन किसने बनाई है, इसमें क्या है और हमारा क्लेम क्या है. की तुम्ही तुमची मशीन द्या आणि तुमच्या मशीनमध्ये तुम्ही असं म्हणता की त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कमिशनची मशीन नाहीये, पण तुम्ही याच्यामध्ये जर चोरी करून दाखवता तर आम्ही मान्य नाही करणार. तर आम्ही त्यानंतर त्यांना लेटर दिला की द्या तुमची मशीन, सगळं साहित्य सोबत द्या. तुम्ही म्हणणार का बाबा तुम्ही आमच्या या ऑफिसमध्ये आणि तुमचा डेमो दाखवा, पण आम्ही तुम्हाला वीज नाही देणार, बसायला जागा नाही देणार, इकडे थांबू नाही देणार, मग आम्ही कसं दाखवणार. पण तुम्ही आता मला जागा दिली, वीज दिली, खुर्ची दिली, आता चहा पण देणार आहे. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला डेमो दाखवू शकतो. पण इलेक्शन कमिशन काय त्याचं उत्तर द्यायला रेडी नाही, आजपर्यंत त्यांचं उत्तर नाही आला. तर आम्ही काय करतो, मग हे जेवढे हरलेले आमदार आहेत, ज्यांची इच्छा असेल सर्वसामान्य जनतेला दाखवतो याच्यामध्ये चोरी कशी होऊ शकते. आता आपण ट्राय करू का दुसरा प्रकार जो आहे सेन्सरचा, त्याची चोरी पण आपल्याला दिसली पाहिजे. ठीक है, इसको चलाने को नहीं. हे समजा एखाद्या उमेदवाराने ह्या पद्धतीने अरेंजमेंट करायची ठरवली, त्याला किती खर्च येतो? एक मिनिट हे नाही 2-3 शेअर बदलले. मी उल्हासनगरला राहतो. उल्हासनगरला जे आमदार निवडून आलेत मागच्या वेळी ते पण 2 वेळा निवडून आले होते भाजपचे. 2000, 1500, 1800 त्यांची लीड असायची. यावेळी 28,000. आणि आपले मत जे वंचित आघाडीचे आहेत ते वंचित आघाडीचे तिकडे 5,000 काहीतरी मागच्या वेळी पडले होते. एक्सपेक्टेड होतं पण तेवढंच जास्त झाले थोडेसे जास्त, म्हणजे ते तसे तेवढे नाही वाढले, आले नाही. अजून भरपूर वाढले. सेन्सर कधी लाईटला जो टायमिंग नाही प्रोग्राम सॉफ्टवेयर. हाँ, पर मग ते जसं अभी की जिसको आपण आंसर देने का वो आंसर दे सकते हैं, लेकिन फिर मैं नहीं बोलूंगा और
कोई और आंसर देगा तो वही देगा. हाँ, बोलो. हा तर मग जसं की आपल्या पीसी मध्ये आपण एखादं डिलीट करतो तर रिसायकल बिन मध्ये जातं. तुम्ही म्हणता की त्याचा रेकॉर्ड आपल्याला कुठेच भेटणार नाही, मग तो रिसायकल बिन मध्ये पण नाही जात नाही, का? आपला कम्प्युटर सारखं ते नसतं. ते Permanently delete ज्याला होतं. ते बघा रिसायकल बिनचा पण आपण करायला गेलो तर ते पण डिलीट होतं. रिसायकल बिन पण एम्प्टी होतो ना, हो. तर त्याच्यामध्ये अजून भरपूर का ते हार्ड डिस्क मध्ये पण ज्याला शोधायचं ना तिकडे पण शोधू शकतो. हा. पण जेव्हा ते त्यांना त्या लेवलवर ते करायचं असतो ना, हा. त्या लेवलवर कुठेच नाही होत. म्हणजे ऑटो डिलीट आहे, ऑटो डिलीट त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगच तसं आहे का? प्रोग्रामिंग म्हणजे परमनंटली डिलीट. परमनंटली म्हणजे आपण ते शोधायला गेलो तर भेटणार नाही. तशी प्रोग्रामिंग ते करू शकतात, असं होतं. असं कम्प्युटर वर्ल्ड मध्ये कम्प्युटर सायन्स मध्ये इझिली पॉसिबल आहे. ते सेन्सर मध्ये कशी चोरी, सेन्सर सांगितलं हात आपण टाकतो, लाईट बाधित होते, मग लाईट थांबते, तर मग त्याच्यामध्ये प्रोग्राम चालू पाणी पडते. मग इकडे आपण तो प्रोग्राम अर्धा रन करून बघू. अर्धा रन होईल, अर्ध्यासाठी मी परत एकदा रिस्टार्ट करणार, पण अर्धा तरी आता बघून घेऊ. इकडे काय आहे तर आपण जर वोटर तिकडे उभा राहिला वोट दिल्यानंतर, तर त्याला तिकडे ज्याला वोट देणार त्याची पावती दिसेल. पण वोटर तिकडे थांबत नाही, टाइम ते फिक्स करतात. 4 सेकंड पर्यंत जर वोटर जात नाही तर ते मग पावती छापण्याचं स्टार्ट करा, कारण त्याला पावती छापायची असते. तर पावती छापा आणि परत वेट करा का हा पावती कट होण्याचा अगोदर पण जातो का. कट होण्याचा अगोदर गेला तर पावती रिव्हर्स मारून मागे टाकून द्या आणि दुसरी पावती छापा. एक प्रकार. आणि समजा असे भरपूर लोक आहेत का बटन दाबली आणि ते निघून जातात, पावती बघत पण नाही. 3 सेकंड 4 सेकंड जशी प्रोग्रामिंग केली असेल नाही बघितले काय, मग त्यांना माहित पण नसतं कधी कधी पावती बिवती काय दिसते, बटन लावायचं आणि काय. मग ते कसं याच्यामध्ये होणार का, आता समजा इकडे मी हात ठेवतो म्हणजे वोटर उभा आहे, ठीक आहे. तर आपण ज्याला वोट देऊ म्हणजे केळाला मत देतोय आणि केळाची पावती आली पाहिजे. काय आला म्हणजे याच्यामध्ये काय आहे का वोटर जे आहे तो तिकडे निघून गेला आणि यांनी काय छापलं, असं चोरी होऊ शकतं. आता हेच मला असं दाखवायचं मी हात काढतो तेव्हा तो बरोबर म्हणजे वोटर इकडे उभा आहे, लाईट त्याच्यावर भरपूर वाटते, मग तो चोरी नाही. मग हे प्रकार जे आहे ना ते तिकडे व्यवस्थित काम नाही करत, आता लाईट सेट नाही होत. कारण आमचा जो आहे तो एकदम चायना माल आहे. आमचे जुगाडू मशीन आहे ना, ते हायली ॲडव्हान्स्ड आहे इलेक्शन कमिशनचे. ऍपल झाला ना, म्हणजे ते पूर्ण प्रोग्राम म्हणून नाही होत. तर हे दोन प्रकार इथे मोठा लाईट मिळू शकतो. रिस्टार्ट करून बघतो लाईट. नाही माझ्याकडे अजून एक कॉन्सेप्ट समझ में आ गया ना, ठीक है. तेवढंच सेट केलं समज कारण त्याच्यावर समोर आपण उभं राहतो. नाही हे टॉर्च आहे. ह्याचा दिला ना आपण. रिस्टार्ट एकदा करावं लागेल नवीन लाईटचा. तो लाईट लाव ना, कुठे गेली आंध्रपणी. हेच एवढं ती डचची एक कंपनी आहे, नेदरलँडची एक कंपनीची डच मध्ये आहे, तिकडून बनवतो. त्याचं नाव आहे NXP. पण हे सगळं बोलण्यासाठी असतं. अमेरिकाची जी सिलिकॉन व्हॅली आहे ते सगळे ईव्हीएमची चिप बनवणारी कंपनी त्यांच्या अंडरमध्ये येते. म्हणजे कुठली कंपनी जर तुम्हाला या लेवलची चालवायची आहे तर तुम्हाला त्यांची साथ पाहिजे. का पाहिजे का त्यांच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत जे सिलिकॉन लागतो तर सिलिकॉनची प्युरिटी तर प्युअर सिलिकॉन त्यांच्याकडेच आहे. त्याला प्युअर कसा करायचा त्यांची पद्धत त्यांच्याकडेच आहे. मग यांच्यामध्ये जे त्याला घडवण्यासाठी टूल्स लागतात त्याला लेथोग्राफी म्हणतात. जे आपण दागिने असतात ना तर दागिन्यामध्ये डिझाईन करतो तसंच त्याच्या चिपमध्ये खूप बारीक डिझाईन करावी लागते. एवढीशी म्हणजे चिप खूप लहान असते आणि त्याच्यामध्ये जर डिझायनिंग करायची म्हणजे तर लाईट पाडून त्याच्यावर डिझायनिंग करतात. ती मशीन त्यांच्याकडेच. मग याच्यासाठी जे सॉफ्टवेअर लागतात याचं नवीन डिझाईन बनवण्यासाठी सॉफ्टवेअर्स लागतात. ते सॉफ्टवेअर्स पण त्यांच्याकडेच. मग याच्यामुळे चायनामध्ये चिप बनवा, डचमध्ये बनवा, नेदरलँडमध्ये बनवा, जापानमध्ये बनवा, कुठेही बनवा, सिलिकॉन व्हॅलीचा हात तुमच्या डोक्यावर पाहिजे म्हणजे अमेरिकाचा हात पाहिजे. आणि म्हणून जर अमेरिकाची इच्छा आहे तरच तुमच्यासाठी काम होणार, नाही तर नाही होणार. तर कोणी जर असं बोलत असेल तर मी पैसे देतो आणि मला जिंकवा तर ते होणार नाही. भरपूर आमदार असं बोलले सांगा नाही कसं बोलणार मला पण करून मला ते आमच्याकडून जर झालं असतं तर आपण हे काढण्यासाठी प्रयत्न थोडी केले असते. हे नाही होते आणि त्याचा आपल्याला भोगावं लागेल आणि म्हणजे अमेरिकेला अजून मोदी हवा होता. ते इम्पॉर्टंट नाहीये, जास्त इम्पॉर्टंट ते तर म्हणजे बोलण्याची गरजच नाहीये. बोलण्याची गरज आहे का
मी लिहिलं आहे त्याच्यावर, ते थोडंसं कमी बोलण्यासारखं आहे म्हणून जरा कमी बोलतो. विरोधी पक्षांना का पाहिजे मला तेच समजत. ईव्हीएम मध्ये चोरी होते हे जर प्रूव्ह नाही केलं, जर हे आपण हे नाही केलं तरी भरपूर असे मार्ग आहेत ज्यांनी आपण ईव्हीएम शिवाय इलेक्शन करून घेऊ शकतो. भरपूर असे मार्ग आहेत ज्याशिवाय इलेक्शन, म्हणजे 384 जर कॅन्डिडेट्स उभे केले विधानसभेमध्ये, 384 म्हणजे मोठे 400 पकडा, एक कॅन्डिडेटचा खर्च विधानसभाचा 10,000 रुपये, 40 लाख रुपये. 40 लाख रुपये याच्यामध्ये जे नॉर्मल प्रश्न येतात आणि आता ईव्हीएम विषयी जे वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत त्यांचा जे प्रयत्न चालू आहे ते प्रयत्न ईव्हीएमची चोरी लपवण्याचा कुठेतरी ड्रामा आहे असं आमचं म्हणणं आहे. ते ईव्हीएम मध्ये प्रोग्राम करून दर इलेक्शन मध्ये दर कॅन्डिडेटसाठी चोरी होऊ शकते ते लपवत आहेत आणि बोलतात 74-75 लाख लोकांना इलेक्शन कमिशननी ऍड केलं. लास्टच्या काही तासांमध्ये पटापट वोटिंग झाली, त्यांनी गडबड झालंय. त्यांचं असं म्हणणं आहे का SOP फॉलो नाही केली. म्हणजे असे वेगवेगळे आरोप आहेत. पण हे सगळे जे आरोप आहेत ते फक्त एक इलेक्शनसाठीच आहे आणि त्याच्या मागे कुठेतरी हे विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे मोठे, मी त्यांना बोलतो नॅशनल लेवलचे, ते याला लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी हे मशीन बघितली, त्यांच्या ऑफिसमध्ये गेली, त्यांच्या आमदारांनी बघितली, त्यांचे मुख्यमंत्र्यांनी याला बघितलंय आणि बघून सुद्धा ते याला घेऊन फिरायला तयार नाही. ते फक्त असं म्हणतात की ईव्हीएम मध्ये चोरी होते. आता ईव्हीएम मध्ये चोरीचा प्रकार पण त्यांना काढून टाकले. ते त्याच्यावर उपाय सांगतात. ते त्याच्यावर उपाय सांगतायत का बाबा लोकांना जे वोटर आहेत त्यांना त्यांच्या हातात पावती द्या आणि ते 2 पावत्या करा, एक पावती याच्यामध्ये पडेल आणि एक पावती त्यांच्या हातात आली पाहिजे आणि ते त्यांच्या हाताने पावती टाकतील आणि ते पावती टाकली तर त्यांना समाधान राहणार का बाबा म्हणजे याला वोट दिलं त्याला गेलं पावती आमच्याकडे, ते बॅलेट पेपर सारखं होईल त्याचं असं त्यांचं असं म्हणणं आहे. मग आता हे बघा माझ्या हाताची पावती आहे आणि मी याला टाकलं तर मला समाधान असणार. मग हे किती पावती आहे? एक पावती आहे, एकच आहे ना. ज्याला बघितलं गेलं ना त्याच्या 4-4 पावत्या आहेत आणि 4 पावती घेऊन कोणी वोटर बाहेर, हे जे पेपर आहे ना थर्मल पेपर आहे बाहेरून घेऊन आलो, इलेक्शन कमिशनने नाही दिलं आम्हाला. हे बाहेर कुठल्या हॉटेलमध्ये जर आपण पैसे भरले जेवतो वगैरे पावत्या भेटतं, हे बाहेर भेटतोय थर्मल प्रिंटर. मग असं थर्मल प्रिंटर 4 मी घेऊन जाणार. जर माझा पक्षाचा कॅन्डिडेट हारतोय तर टाकणार खिशात आणि घेऊन जाणार वोटिंगच्या वेळी आणि गपचूप त्या पावती सोबत याला टाकून देणार, नाहीतर हे 10 टाकून देणार. मग आतली जी पावती आहे आणि ही जी पावती आहे ती मिसमॅच होईल आणि हे 2011-12लाच इलेक्शन कमिशनने काँग्रेसला सांगून टाकलं. हे माहिती आहे त्यांना, तरी 10 वर्षानंतर ते बोलतात मेरी पर्ची मेरे हात. तर तुम्हाला ईव्हीएम मशीन खरंच रद्द करायची आहे. त्यांना कुठेतरी ईव्हीएमच्या सोबतच सत्ता पाहिजे का? आता त्याची वेगवेगळे कारणे मी त्याच्यामध्ये सगळं बोलण्यासारखं नाहीये, मी सगळं याच्यामध्ये लिहिलंय. तर त्यांना ईव्हीएमच्या सोबतच ते 4 इलेक्शन हारले तरी चालेल, पण जेव्हा सत्ता घेणार तेव्हा ईव्हीएमच्या सोबतच घेणार. का घेणार त्याच्यामध्ये? मग कोणी येऊन असं बोलतो का जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन नंबर 59 आणि 61 असे वकील आहेत सुप्रीम कोर्टचे, दलाल वकील फिरत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे का त्याच्या थ्रू जे आहेत आपण जर गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली, सुप्रीम कोर्ट आपण हे करून घेऊ शकतो का बाबा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे पीपल ऑफ रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये 50 आणि 61 मध्ये का जी वोटिंग आहे ते बॅलेटने झाली पाहिजे. पण 61 मध्ये खाली असा टाकला गेला आहे का तुम्ही जे जर कुठेतरी इलेक्शन कमिशनला जे काय पाहिजे ते सगळं प्रूव्ह होतोय आणि सगळे पक्षांना प्रूव्ह होतोय तर ते वेगळ्या प्रकारने वोटिंग करू शकतात. तर त्यांना अजून काय पाहिजे? जेवढे रिकॉग्नाइज पक्ष आहेत, रेकॉग्नाइज पक्ष पहिला समजणार की जेवढे रेकॉग्नाइज पक्ष आहेत ते सगळे रेकॉग्नाइज पक्षांचं लेटर त्यांच्याकडे आहे तर आम्हाला ईव्हीएम पासून इलेक्शन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आजपर्यंत मी विचारतो जर कोणी जर बघितलं असेल तर कुठल्याही पक्षाचा रायटिंग मध्ये त्यांचा स्टॅम्प मारलेला सही मारलेला लेटर आहे इलेक्शन कमिशन मध्ये तर त्यांनी सोशल मीडियावर पब्लिक मध्ये दाखवावा का त्यांना ईव्हीएम पासून इलेक्शन नाही पाहिजे. एक लेटर तरी दाखवा की विरोधी पक्ष बोलतात का ईव्हीएम पब्लिक मध्ये टाका. म्हणजे मी तुम्हाला नाही बोलतो, मी तुमचा विषयच नाही चालला, तुमच्याकडे बसलो तुमचा विषय नाही चाललाय, त्याचा विषय चाललाय त्याचं सांगितलं, त्याचं नाव पण घेतलं.
ते बोलत होते, तुला disturb हा नाही नाही, ते असलंच पाहिजे ना. मी त्याला म्हणतो त्याला- मी तुम्हाला तेच बोलतो, त्याला पब्लिक करा आणि त्याच्यावर प्रेशर टाकू आपण का तुमचं लेटर कुठे आहे, तुमचं लेटर कुठे आहे, आणि मग तुम्ही प्रायव्हेट मेंबर बिल टाका. त्याशिवाय अजून मार्ग आहे. आपलं संविधान आहे, तर संविधान आर्टिकल नंबर 328 कोणी वाचन करा. त्याच्यामध्ये आहे का आपलं संविधान असं म्हणतो का जो राज्य सरकार आहे ते राज्य सरकार स्टेट इलेक्शन कमिशनच्या सोबत जे नगर निगम आहेत, ग्रामपंचायत आहेत, म्हणजे म्युन्सिपल इलेक्शन जे असतात ते बॅलेट पेपरने जर त्यांना करायचं आहे तर करून घेऊ. कुठल्या प्रकारे त्यांना इलेक्शन करायचं आहे त्यासाठी कायदा बनवू शकतात. मग त्यांनी आजपर्यंत मी विरोधी पक्षाची जेवढी सरकार आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारतो का तुम्ही आजपर्यंत कायदा का नाही बनवला आणि का प्रयत्न नाही केले आजपर्यंत. मला तर कोणाचा प्रश्न म्हणजे हे कार्यकर्त्यांना ते सांगत पण नाही. तर 328 आर्टिकल आहे त्यांनी आपण हे करू शकतो. आणि इव्हन विधानसभेसाठी त्यांनी जर प्रयत्न केला आणि कायदा बनवला आणि जर सेंट्रलने अडवला तर ते तर निष्पाप ठरतील. पण ते बोलायला तयार नाहीये, ते लपून ठेवलंय. ते 328 असा आर्टिकल आहे. त्याशिवाय 384 कॅन्डिडेट जर उभे गेले तर ईव्हीएम मशीन म्हणून इलेक्शन होऊ शकत नाही. 384च्या वरची कॅन्डिडेट गेले तर 10,000 एक कॅन्डिडेटचं हे आहे. मग एवढे मोठे मोठे पक्ष आहेत, एवढे पैसे आहेत, त्यांचे एक एक आमदारांकडे 40-40 लाख रुपये ते एक दिवसामध्ये खर्च करतात इलेक्शनच्या दिवशी. मग त्यांनी 400 लोकांना बोलायचा फॉर्म भरा आणि तुम्ही डिक्लेअर जरी केला ना गरज पडणार नाही. एवढे विरोधी पक्ष त्यांनी डिक्लेअर करा या इलेक्शनमध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये प्रत्येक विधानसभामध्ये आम्ही 400 कॅन्डिडेट उभं करणार आहे, नाहीतर ईव्हीएम मशीन तुम्ही काढायला करत नाही. त्यांनी डिक्लेअर केलं इलेक्शनचा अगोदरच ते माघार घेतील. पण ते शब्द काढायला तयार नाही. 400 कॅन्डिडेट उभे केले आणि हे मागे असं झालंय का? मागे झालंय. जेव्हा 64 कॅन्डिडेटच्या वरती ईव्हीएमची लिमिट होती की 64 कॅन्डिडेटच्या वरती नाही करू शकतो, त्यावेळी तेलंगणामध्ये हे केलं गेलं होतं आणि त्यावेळी इलेक्शन कमिशनला बॅलेटनी वोटिंग करून घ्यावी लागली. मग असे भरपूर पर्याय अजून आहेत जे जर त्यांनी त्याचा वापर केला तर आपण बॅलेट आणू शकतो. पण ते त्याचा उपयोग नाही करत आणि कुठेतरी दिशाभूल करण्याचे कारण सांगतात आणि त्याच्या मागे लोकांना वळत असतात. तर हे त्यांचे प्रयत्न हे सगळे याच्यामध्ये एक प्रश्न उत्तरच्या फॉर्मात मी हे टाकलंय. मी याला वाचून घ्या आणि अजून याच्यावर आपण काय बोलायचं म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण प्रत्येक वोटर जेव्हा येतो तुम्ही सेन्सरची लाईट बोलता ना त्याला हे करते तर याचा अर्थ म्हणजे प्रत्येक वोटरने ती चिठ्ठी पडेपर्यंत तिथे उभा राहायचं आणि बाहेर नाही तर माझ्या गोंगाट घालायचं माझं मत चुकलं मी पडताना नाही बघितलं. परफेक्ट. पण एवढं प्रत्येक वोटरला एज्युकेट करणं हे खूप कठीण काम आहे. हे खूप कठीण काम आहे का माझी पावती येते थांबली आणि मला पडताना नाही दिसली. पण प्रत्येक वोटर इलेक्शनच्या नंतर जर असं गोंगाट घालेल तर त्याच्यापेक्षा अगोदर हे डेमो दाखवून आपण लोकांनी असं म्हटलं का बाबा ही चोरी होते ना याप्रमाणे आम्ही इलेक्शन पर्यंत नाही थांबणार, तुम्ही तुमची ईव्हीएम मशीन मागे घ्या. जर यांनी दाखवलं चोरी होतं तुमच्यामध्ये पण होत असेल आम्ही काय गॅरंटी करणार आम्हाला बॅलेट. कारण का आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ती लोकही आपल्याला घाई करतात की लाईट आवाज आला चला बाहेर सेकंड. त्याचं म्हणजे हे कारण कंपल्सरी उभं राहिलंच पाहिजे. नाही आपण उभं राहिलो पण किती लोकांना सांगणार आणि किती वेळा सांगितलं. मग त्यांनी काय होईल 5-10% चोरी कमी होऊ शकते आणि काही नवीन प्रकार काढला तर याच्यामध्ये काय काय आपल्याला काय माहिती. मग एक जर आपण जर एक प्रकारे 2 प्रकारे जर चोरी होत आहे तर बस ठीक आहे. संशय आता आम्हाला संशय आला आम्हाला नकोय मग याला रद्द करा आणि बॅलेट आणून द्या. हे इंकवर आहे. आता हे असं पण एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे का याच्यामध्ये ते दोन साईडला प्रिंट होईल. म्हणजे एक साईडला आपल्याला जी पावती दिसते ती आहे ना आणि दुसऱ्या साईडला वेगळा प्रिंट होईल. ही साईडची जी आपण ज्याला मत दिला त्याच्यामध्ये जे इंक आहे ती टेम्पररी इंक असेल आणि ती उडून जाणार आणि या साईडला ज्यांना जिंकवायचं आहे त्याची पावती राहणार या साईडला. मग ते डबल प्रिंटर मध्ये पॉसिबल आहे. पण आता लोक बोलणार तुम्ही करून दाखवा मग आम्ही एवढे पैसे आणायचे कुठून काय करायचं. मग हे एक थिअरी ही पण आहे. अशी मी तेच बोलतो ना कसं चोरी करू शकतात याचा पर्याय नाहीये. म्हणजे शोधत बसा आणि आम्ही अजून सांगू शकतो याच्यामध्ये काय काय पण त्याचं प्रमाण काय देणार आम्ही. ते बोलतील दाखवा म्हणजे दाखवतोय त्याच्यावर पहिले काय बोलतात ते बोला. हा त्याच्यावर बोला.
आणि समजा जर आता वंचितलाच आता आमचे कॅन्डिडेट आहेत किंवा आमचे वोटर जे आहेत वंचितला, तर त्यांना तर आम्ही आवाहन करू शकतो ना की तिथे उभं प्रयत्न करू शकतो. चिठ्ठी पडेपर्यंत तुम्ही हालायचं नाही तिथून, असं आम्ही तुमचं त्यांना म्हणणं बोलू बरोबर. शकतो हा, ना, आपण आमच्या त्यांना वंचितला. हे आपण करू शकतो. याने आपल्याला म्हणजे थोडंसं आमचे किती वोट असेल ते आम्हाला माहिती पडेल ना. हा, ते आपण असं करू शकतो. पण ते त्यांनी जर काही नवीन प्रकार याच्यामध्ये काढलं त्याचा काय करायचं? जास्तीत जास्त डेमो दाखवले ना तर लोक उभं राहणार, त्यापर्यंत रिसिप्ट पडणार नाही कारण की त्यापर्यंत. आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की साहेबांना आमच्या वोट पडतात, पण ते जातात कुठे? मग तसं आम्ही आमच्या आमच्या वोटात उल्हासनगरला एक कॅन्डिडेट होते, त्यांना 4200 मत पडले लोकसभेला. ठीक आहे. आणि जो उल्हासनगर विधानसभा होती त्याच्यामध्ये 806 लहान कॅन्डिडेट होते, 806 मत पडले. मग परत विधानसभा झाली, विधानसभेमध्ये त्यांना 185 मत पडले. 6 महिन्याचा अजून प्रचार केला. लोकांना ते त्यांचे म्हणजे तिकडचे जे कॅन्डिडेट आहेत, तुमचे ते गुप्ता होते ना, ते संजय गुप्ता, तर तुम्ही बघितलं ते त्याचे ते मालवे वगैरे आहेत वंचितचे, मालवे जे आहेत ना, प्रवीण मालवे, ते म्हणजे 1800-2000ची वरती कधी ऐलानीला लीड नाही भेटली. 27-28 हजारची लीड आली. उमेदवार संख्या वाढली, ईव्हीएम बंद होतं. 384 हा. असे 6 पर्याय दिले आहेत. 6 पर्याय आहेत याच्यामध्ये. म्हणजे हे ईव्हीएम हटवण्यासाठी तुमच्याकडे 6 पर्याय आहेत. 6 पर्याय जे विरोधी पक्ष आणण्याचा प्रयत्न, मोठे पक्ष आहेत, ते प्रयत्न नाही करत. आता हे आमच्याकडे जरा कमीच आहे. मराठी जर संपलंय, हिंदीचं राहिलं होतं. तर ज्याला नाही भेटत आहे त्यांना सॉफ्ट कॉपी आम्ही पाठवू. एक दुसरा भी कर्नाटक का का आंदोलन करण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये, पैसा नाहीये, कामधंदा सोडावा लागेल, पोलीस परमिशन लागते. तर सर्वसाधारण नागरिक किंवा कार्यकर्ता ईव्हीएम रद्द करण्यासाठी काय करू शकतो? महिन्याचं कुठल्याही तारीख, आम्ही 5 तारीख ठरवली, महिन्याच्या 5 तारखेला जमलं तर 5 वाजता, नाहीतर 5 तारखेला कधीही, नाही तर महिन्याच्या कुठली तारीख तुम्ही तुमच्या प्रमाणे ठरवा. त्या दिवशी असं हे ईव्हीएम लाईट सेन्सर आणि ईव्हीएम ब्लॅक ग्लास यांनी चोरी होते याचा डेमो, ह्याचा हे हॅशटॅग आणि टाकून आपला वोटर आयडी वगैरे टाकून आपल्या जवळच्या पोस्ट बॉक्सला ओळवायचं आणि तिकडून ते टाकून द्यायचं आणि त्याला सोशल मीडियामध्ये प्रचार करायचा. एक इलेक्शन कमिशनला पाठवा आणि एक पंतप्रधानाला आपण पाठवू शकतो. आता याने काय होणार, एक लेटर त्यांच्याकडे गेला तर ते दाबून बसते. मग जे पोस्ट ऑफिसच्या बाहेर हे आपल्याला जी ही प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये खर्च किती होतो? 50 पैसे. वेळ किती गेली? 5 मिनिटं. त्यानंतर पुढच्या 5 तारखेपर्यंत अजून संख्या वाढवायची, अजून संख्या वाढवा, अजून लोकांना डेमो दाखवा, अजून लोकांना गोळा करा आणि परत त्या कुठल्या तरी पोस्ट बॉक्सला गोळा. जो तिकडे कामाला आहे, तिकडे धंद्याला आहे, त्याला अजून एक्स्ट्रा टाइम वेळ टाकण्याची गरज नाही. जिकडे त्याला पॉसिबल आहे तिकडून असा पोस्ट कार्ड टाका. आणि कारण हे याच्यावर लिहिण्याने काय होतं का नेमकी आम्हाला माहित पडलंय का तुम्ही कशी चोरी करताय. आजपर्यंत त्यांची हिंमत का वाटते? ते बोलतात तुम्ही पावतीची, आता हे जे आमदार लोकांना आम्ही डेमो दाखवलं, ते आमदार लोक तिकडे कलेक्टर ऑफिसला त्यांनी पैसे भरले होते का आम्हाला ते हे करून दाखवलं मॅचिंग. मग त्यानंतर त्यांनी आमची बघितली, 100% मॅचिंग झाली. तर त्यांनी आम्हाला म्हटलं का बाबा तुम्ही तुमची मशीन घेऊन या, यांच्या समोर करू 100% मॅचिंग. नाही 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 100% मॅचिंग झाली ना तर नाही पकडणार, म्हणजे चोरी नाही झाली, तुम्हाला 100% मॅचिंग करून जाते. म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवलं नाही आणि करू पण दाखवू पण नाही दिलं कलेक्टर वगैरे. त्यांनी काय म्हटलं का बाबा तुम्हाला ज्याला वोट तुम्ही परत पाहिजे तर वोटिंग करून बघा. तर आम्ही बोलतो ही चोरी फक्त इलेक्शनच्या दिवशी होती, प्रोग्राम टाकून. जसं आपण आपला मोबाईल आहे, ते मोबाईल आपण बंद केला तर बंद केला 2 तास नंतर उघडला तर तेच वेळ तो दाखवतो, 2 तास नंतरची वेळ दाखवतो.
कारण त्याच्यामध्ये एक घडी आहे, ते रिअल टाइम क्लॉक चालूच असते. तशीच घडी याच्यामध्ये पण आणि ती त्याला रिअल टाइम क्लॉक म्हणतात. तो त्या दिवसाची वेळ पाहतो का याच्यामध्ये जो प्रोग्राम टाकला 20 तारखेला वोटिंग आहे ना, तो 20 तारखेची वाट पाहतात. 20 तारखेला इलेक्शनची वेळची पण वाट पाहतात. 7:30चा वेळ टाकल्यावर 7:30 वाजतापासून चोरीचा प्रोग्राम चालू होतो. त्याचा अगोदर किती मॉकपोल करा, काही करा, काहीच पकडलं जातं. तर हे जेव्हा आपण हे त्यांना लिहून पाठवू का आम्हाला हे माहीत पडलंय का चोरी कशी होते, का त्यांच्यावर प्रेशर येते का हे प्रेशर त्यांना माहीत पडलंय, त्यांची डेअरिंग का वाढते का ते आपल्याला डायरेक्ट चॅलेंज करतात की या तुम्ही याच्यामध्ये करून दाखवा. पण ते तेव्हा काय म्हणतात जेव्हा हॅकॅथॉन अरेंज करतात का याच्यामध्ये चोरी करून दाखवा, ते म्हणतात याला हात नाही लावा, लांबून हॅक करा. तर आम्ही पण बघतो याच्यामध्ये हॅक नाही होत. याच्यामध्ये आताच चोरीचा प्रोग्राम टाकला आणि तो त्या दिवशीच रन करतो चोरीचा प्रोग्राम. त्यांनी ते तशीच, कारण याच्या अगोदर जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये चोरी होते हे हरिप्रसादजींनी दाखवलं होतं, ते हॅक करून दाखवलं आणि त्यावेळी हॅकिंग पॉसिबल होतं. आता जी मशीन आहे त्याच्यामध्ये हॅकिंग नाही, प्रोग्रामच आहे. आणि ते प्रोग्राम चोरी जेव्हा करेल त्याला लपवावं लागेल, म्हणून त्याने सेन्सर आणि काळा काच लावला. आणि जेव्हा आपण ते सेन्सर आणि काळा काचचं नाव घेऊ तर त्यांना समजेल का यांना माहीत पडलंय का चोरी कशी होती. तेव्हा त्यांना भीती येईल का हे एक्झॅक्टली सांगत आहेत पुरावे सगळं तर चोरी कशी होते. म्हणून हे 2 शब्द गरजेचे. याच्यामध्ये आम्ही कुठल्या संस्था कुठल्या पार्टीचं नाव टाकलं, तुम्ही तुमच्या पार्टीच्या नावाने पण टाकू शकता. तुम्ही पाहिजे तर ही मशीन घेऊ शकता. तुम्ही मशीनमध्ये फक्त बनवण्याचं नाव इकडे असू द्या, तर मशीन त्यांनी बनवली आहे. बाकी तुम्ही पक्षाचं नाव टाकून तुम्ही याच्यावर प्रचार करू शकता, लोकांना सांगू शकता, अशी सोयी होऊ शकते. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला ईव्हीएम फक्त रद्द करून घ्यायचे. तर बाकी आमच्याकडून जर म्हटलं तर आम्ही तिकडे पॉसिबल असेल तिकडे येऊन ते मुद्दा करतात. ते आनंद भावना माहिती आहे की 1.5 महिना त्यांच्या मागे लागले, तर बघून तरी घ्या. राहुल भाऊनी पहिले बघितलं पण त्यांनी यांना सांगितलं 1.5 महिने थोडं प्रोग्राम्स होते ना आपले त्याच्यामुळे. तर याच्यावर आता कुठे प्रश्न वगैरे असतील तर काय करून घेतो. ठीक आहे, घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी अमेरिकेचं हे लागेल. नाही त्यांना ज्यांना जिंकवायचं आहे त्यांना जिंकलं. 50 लाख मिळाले कोणाकडनं दिलं. ते खोटं बोलतात, ते लुटायचे असते. आणि रेकॉर्डिंग फिरते, अमित शहाची रेकॉर्डिंग आहे, हे मार्केटमध्ये फिरते, हे सगळे दिशाभूल करण्याचे काम आहे. डिस्ट्रॅक्शन्स आहे त्याच्याकडे, यापासून डिस्ट्रॅक्शन्स आहे. ब्लॅक ग्लास आणि लाईट सेन्सर. हॅलो, देशामध्ये 15 ईव्हीएम मशीन आहेत. दाखवणारे 500 लोक असतील. सगळे तेवढं चांगल्या प्रकारे दाखवतात, पण दाखवतात जसं आहे. नाही मी काय म्हणते की हे जे 1000 लोक असतील. मुवमेंट सारखं चाललंय ना ईव्हीएम हटाव त्याच्यामध्ये सध्या किती लोक आहेत? 1000 लोक असतील जवळजवळ. आम्ही सोशल मीडियाच्या मार्फतून भेटलो एकमेकांनी. ज्यांनी मशीन बनवली त्यांना दाखवलं. बेसिकली याच्यामध्ये लोकसभेच्या वेळी आम्ही हे 40 पक्षांचं समर्थन घेतलं होतं. त्यांचे लेटर्स पण अजून आहेत आमच्याकडे. लहान लहान पक्ष आहेत त्यांनी आम्हाला लेटर दिलं होतं. हॅलो, नमस्कार साहेब. ॲक्टिव्ह आहे, इलेक्शनच्या वेळी ॲक्टिव्ह होतात, इलेक्शनचे ते असतात. आम्ही आमच्या प्रमाणे जेवढं होतं तेवढं करतो. तुम्ही आता आमच्याकडनं काय अपेक्षा करा? या पसरण्यामध्ये तुम्ही जी मदत केली तर आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगली आहे. तुम्ही रद्द करण्यासाठी जेवढे आपले लोक असतील. तुम्हाला ह्याला आता समजा एक डेमो आहे तर त्याचा खर्च किती? आम्हाला खर्च म्हणजे असं काय, एकदा मशीन झाली, मशीन आम्हाला हे सगळे कागद विकत जे आहे ते कागद जास्त खर्च नाही आहे. ते 100 रुपये पूर्व आणि ते चालतं, भरपूर डेमो चालतं. ते खर्च मोठा नाही, येण्या जाण्याचा खर्च आहे. पण मुंबईत असेल तर तेवढा आम्ही करू. त्यानंतर थोडी याच्यावर व्हिडिओ बनवून पसरू शकतो. स्वतःचे व्हिडिओ बनवा, पसरवा. तेव्हा जेवढं पसरेल ना तेवढा इलेक्शन कमिशनला टेन्शन येईल. फक्त आता विचार करा, आमचा असा क्लेम आहे, आता ते खरं खोटं, आमच्यामुळे त्यांना 2 इलेक्शन कमिशनर बदली करावं लागेल या डेमोमुळे. स्पेशली राजीव कुमार जेव्हा आले ते घेऊन यालाच हँडल केलं त्यांनी. पण ते हँडल कुठपर्यंत करू शकले, विधानसभेच्या वेळेपर्यंत करू शकले. विधानसभेच्या नंतर परत त्याच्यावरून हँडल नाही झालं. मग दुसरा आता आले कर्नाटक.
आपण सगळ्यांना बघतो जसे असे कार्यकर्ते असतात तसे लोक आहेत. ते सिच्युएशन आहे. काय हायपर ऍक्टिव्ह आहे, अजून याच्यामध्ये संशोधन करतायत तर अजून कशी शोधली जाते. तर कोर्टचा विषय आमचा असं म्हणणं आहे, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, TV9 भरपूर पेपर, कमीत कमी आतापर्यंत 20 पत्रकार परिषद याच्यावर झाली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे का भारतामध्ये 1150 सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे टोटल जज तेवढे आहेत, 1150. एक जजनी पण आतापर्यंत याच्यावर स्वयंसंज्ञान का नाही घेतलं. त्यांनी बोललं पाहिजे ना हे काय नाटकं लावून ठेवली. इलेक्शन कमिशनला पण बोलवा इकडे आणि यांना पण बोलवा. हे काय म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस मध्ये आला अजून काय पाहिजे जजांना. बाबा हे इकडे जर तुझी मशीन घेऊन बघून काय काय नाटकं लावून ठेवले. तर आम्हाला आठ टाका, आम्ही शोधी लोकांना उगीच भडकवतोय. नाहीतर इलेक्शन कमिशनला पण बोलवा, हे बघा हे समोर काय चाललंय, हे चोरी समोर समोर करून दाखवतात आणि क्लेम करतायत तुमच्यावर. पैसे द्यायला रेडी आहेत का मशीन द्या चोरी करून दाखवतो, तुम्ही उत्तर का नाही देत. पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे का 1150 जज पूर्ण याच्यामध्ये सेट आहे. ते काहीच नाही करणार, कधीच नाही करणार. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला पर्याय देत बसतील, ते फिरून बसतात. आम्हाला जजांवर विश्वास नाही. आणि नेमकी आम्ही इकडे आलो आणि एक प्रकार भेटला तर 15 कोटी ते आठवड्याचा कलेक्शन होता त्याचा, जाळला गेला काय फरक नाही पडत त्याला. असे दर आठवडी त्यांना 15 कोटी येतात, बाकी स्विस बँकला पाठवत असते. तर जज म्हटलं तर म्हणजे देशामध्ये जर एवढा भ्रष्टाचार आणि अपराध आहे तर त्याचं कारण मूळ जजच आहे. पोलीस नंतर येते, कारण जजचे भ्रष्ट असल्याशिवाय हे सगळं होणार नाही. आणि आजपर्यंत दुसरा असा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही म्हणता की अमेरिकेच्या ह्याच्याशिवाय होणार नाही. तर हे तुम्ही एक चालवलं, या पद्धतीचं तुम्ही सेटिंग करून देऊ शकत नाही का? कोणाला ते इलेक्शन ते मशीन मध्ये पाहिजे ना. ही मशीन आमची थोडी इलेक्शन मध्ये चालली. मला तिकडे सेटिंग करता नाही. आम्हाला नाही करता. ते जे प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे तो प्रोग्राम त्यांनी इलेक्शन कमिशनच्या आणि इलेक्शन कमिशन त्याला हात नाही लावायचा. जेव्हा ते बोलवतात पण 2017 त्यांनी हॅकाथॉन केला, या कोणी याला हॅक करा. आम्ही बोलतो आम्ही हॅक नाही होत, आम्ही सांगतो ना कसं चोरी होतं. प्रोग्राम टाकून आम्ही आमची मशीन येऊन तिकडे जायला रेडी. ते बोलायला तयार नाही हॅक करू नका, हात नाही लावू देत. मग मला हे सांगा की इलेक्शन कमिशन मध्ये या सर्व हँडल करणारा मोठा सेक्शन 8 ते 9 लोकच असतात. बेलचे टेक्निकल खूप वरचे लोक आणि इलेक्शन कमिशन यांच्याशिवाय हे कोणालाच माहिती नाही. आरोप कलेक्टर वगैरेला पण हे सगळं माहिती नाही. जेव्हापासून हे पसरू लागलं तेव्हापासून जे आमदार आहेत ते जाऊन त्यांना टच करू लागले. वेगवेगळ्या साहेब काय व्हिडिओमध्ये बघा, ते त्याच्यावर सांगतात अरे नाही पावती पडताना दिसते ना. भरपूर लोकांना दिसली, मी पण वोट टाकला मला पण दिसली, तुम्हाला दिसली का. मग आम्ही त्यांना तेच बोलतो, जेवढी चोरी करायची तेवढी लोकांच्या नंतर बाकी सगळ्यांना दिसणार. कारण त्यांना ईव्हीएम वर विश्वास पण हे करून ठेवायचा आहे. तर तेवढ्या लोकांना दिसणार, बाकी लोकांना दिसणार. अजून यावेळची पण पुरावे आहेत का लोकांना पावती येताना नाही दिसली, फक्त 8 सेकंडसाठी लाईट पडताना पण नाही दिसली, येताना पण नाही दिसली. भरपूर लोक असं बोलतात येताना दिसली, 8 सेकंडसाठी लाईट पेटली पण पडताना नाही दिसली, एकदम काळोख झाला. मग पावती गेली कुठून. तिकडून जर पावती रिव्हर्स गेली असेल तर जर पडताना दिसली तर कुठेतरी चान्स आहे आपला वोट व्यवस्थित गेला. पण पडताना नाही दिसली तर काय बोलू. मी बघितलं नाही त्याचा तर विशेष काय. आणि हे याच्यामध्ये असं नाही का, याच्यामध्ये असं नाही का मी काळा काचच्यामध्ये जे चोरी होते त्याच्यामध्ये बटन दाबलं, माझी पावती तुम्हाला दाखवली आणि ती पावती तेव्हा पाडतील ते नाही. एक वोट चोरला, तुमच्या मागे तिसरा वोटर पण समजा केळ्याचाच आला, तुमच्या घरचे, तुमची पत्नी आली, तुमचे वडील आले, सगळ्यांची वोट चोरी होती लाईन मध्ये. 4 लोक 5 लोक जेवढा त्यांनी थ्रेशोल्ड सेट केला असेल ना लाईन मध्ये लागोपाठ एकासारखे मत येतात ना, मग दुसरा चोरवा, तिसरा, चौथा, 5वा, 10 पर्यंत जर त्यांनी लावलं असेल तर 10चे 10 लाईन मध्ये चोरी. पॅकेज असेल ते प्रीमियम पॅकेज घ्यायचं, काय घ्यायचं तुमच्यावर. 400 उमेदवाराचे फॉर्म भरायचे, ईव्हीएम थांबून टाकायचे. नाही फॉर्म गरज नाही पडणार जेव्हा आपण डिक्लेअर करणार ना. पण ते प्रमाणित त्यांची तयारी असली पाहिजे, ती प्रमाणित जोराने तयारी असली पाहिजे की आम्ही करणार. असे कॅन्डिडेट तयार आहे, 40 लाख रुपये रेडी. त्यांच्या डोक्यावर प्रेशर येईल आपोआप, तर 60 ते वरती जाणार. कलेक्टर मुंबईत राहिले ना, आता झालं ते. आता
हे डेमो पसरला खूप आधी कर्नाटकाला. तर हे डेमो पसरला म्हणजे दिल्लीमध्ये जेव्हा उठाव आला होता लोकसभेच्या अगोदर त्यावेळी हे डेमो खूप पसरला होता. तर 5 कोटीपर्यंत त्याचा व्ह्यूज झाले होते युट्यूबवर हा चॅनल. म्हणजे काय झालं तिकडे वरती वकील लोक होते आणि वकील लोक भाषण देत होते ईव्हीएमच्या विरोधात. तर आम्ही खाली डेमो दाखवायला स्टार्ट केला आमच्या तिकडचे कार्यकर्त्यांनी. तर त्यांनी काय म्हटलं की बाबा लोकांनी सांगितलं इनको दिखाने तो एक चोरी दिखाले तुला. त्यांना वरती बोलवलं, त्यांनी दाखवलं, ते दाखवायला स्टार्ट केली, त्यांनी दाखवल्यानंतर मग त्याचे व्ह्यूज एवढे 5 कोटीपर्यंत. तर त्यातले 2, 3, 4 पर्यंत असे युट्यूब चॅनल त्यांनी डिलीट करून टाकला. व्हिडिओ आम्ही ॲक्च्युअली डाउनलोड करून ठेवला, आम्हाला पूर्ण विश्वास होता ते डिलीट करते. युट्यूब चॅनल डिलीट करून टाकले. तर आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करून ठेवले, पण आमचं चॅनल कोणी एवढं बघत नाही. तर ते एवढं पसरलं ते आणि पसरल्यानंतर त्यांच्यावर प्रेशर येऊ लागलं. म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारने हे पसरल्यावर इफेक्ट काय झालं आणि हे आपला इकडचा मार्कंडवाडीचा प्रकार झाला. मग हे झाल्यानंतर लोकांना कर्नाटकामध्ये आता आणि इकडे पण आपलं हे इलेक्शन येणार आहे ग्रामपंचायत, नगर निगम, जिल्हा पंचायत वगैरे. तर त्याच्यामध्ये हे व्हीव्हीपॅट पण नसणार आहे. तुम्ही पावती नाही बघू शकत. वोट द्या, बटन दाबा आणि निघा. त्यांना हात सापडायचा किती मोठा हात सापडेल, पण त्या इलेक्शनमध्ये तेवढा मोठा हात नाही सापडत. खूप मोठी मोठी जो कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये हात ठेवतात. कारण तर मग खाली पण हे होऊ लागलं तर मग जास्त उठावे. मग खाली ते थोडं ते होऊ देतं, तेवढी चोऱ्या नाही. पण त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट नाही. मागच्या वेळी 2019ला वर्धाला तिकडे आंदोलन झाला होता. तर त्यांना माहित होता का व्हीव्हीपॅट नाही होणार म्युन्सिपल इलेक्शन. तर नांदेड वर्धामध्ये आंदोलन झाल्यावर त्यांना व्हीव्हीपॅट ठेवावं लागलं आणि व्हीव्हीपॅट ठेवलं गेलं. ते म्हणतात आमच्याकडे व्हीव्हीपॅटसाठी मशीन्स नाही, व्हीव्हीपॅट नाही. तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये टाकलं. 2013चा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे तर आता कुठलाही इलेक्शन व्हीव्हीपॅट शिवाय झालं नाही पाहिजे. अजून ते पण त्यासाठी पण कुठला विरोधी पक्षाचे ते आवाज काढत नाही. तर सगळे म्युन्सिपल इलेक्शन विदाउट व्हीव्हीपॅट चालले आणि इकडे पण आता तसंच होणार. तर ते ही बातमी तिकडे पसरायला लागली हळूहळू. कार्यकर्ता व्हिडिओ सोशल मीडियातून तिकडे कर्नाटकामध्ये काय झालं, तिकडचे जेवढे ग्रामपंचायतचे कॅन्डिडेट आहेत ते सगळे उठून गेले तहसीलदारकडे. तहसीलदारला सांगितलं, त्यांची तहसीलदार मीटिंग होते, तहसीलदारची मीटिंग होते स्टेट इलेक्शन कमिशनच्या बरोबर. तर तहसीलदार सांगितलं बाबा काय ठेवणार आहे ईव्हीएम. एक पण माणूस पाहणार नाही, कोणीच पाहून नाही. तर ते त्यानंतर त्यांनी ती स्टेट इलेक्शन कमिशनला सांगितलं तहसीलदारने असं होतं. इलेक्शन जसं जवळ होतं त्यांची मिटिंग वाढतात. सांगितलं असं लोकांचं सरपंच लोकांचं की हे आलं. मग न्यूजपेपरमध्ये हे आहे असं तर मी त्याची लिंक पाहिजे तर पाठवतो. तर लिंकमध्ये पहिले काय आलं का सरपंच लोकांच्या प्रेशरमुळे स्टेट इलेक्शन कमिशन असा विचार करतंय का जो इलेक्शन आहे ते याच्यामुळे झालं, म्हणजे त्याच्यामुळे गायब झालं, म्हणजे ईव्हीएम काढली गेली. तर आम्ही असा विचार करतो. 2 तास नंतर आम्ही त्याला म्हणजे त्याला परत जरा चेक केला, तो वाचला. त्यांनी लिंक आम्ही सेव्ह केली आणि त्याला परत वाचला. तर त्याच्यामध्ये काय दिसतंय का सरपंचाच्या प्रेशरमुळे असं होतंय का नाही. इलेक्शन कमिशन स्वतःच असा विचार करतो, म्हणजे ते लपवतं. तर आपल्याला करायचं काय याच्याविषयी एक असं आंदोलन तयार करायचं आहे जे आंदोलनामध्ये कोणाचा कंट्रोल नसला पाहिजे. इकडे काय आंदोलन करायला गेला तर मग ते आपल्याला सुप्रीम कोर्टचा रस्ता दाखवतात. मग सुप्रीम कोर्टचे जजवर आम्हाला तर विश्वास नाही. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे म्हणजे उपाय एकच आहे का याच्यावर उठाव आला पाहिजे आणि असे सीन्स त्यांच्या समोर क्रिएट केले पाहिजे का त्यांना माघार घ्यावी लागेल. मग त्यांच्यासमोर 400 कॅन्डिडेट आम्ही उभे राहतो आणि हे सगळे विरोधी पक्षावर एकमेकावर प्रेशर टाकलं पाहिजे की आपल्याला आता हे केलं पाहिजे 400 कॅन्डिडेट उभे होते. आणि हे आपण जर पेपरमध्ये आणि हे करू लागलो तर 400 कॅन्डिडेट उभे करतो तर त्यांच्यावर आपोआप हे जस्ट पुरतं मर्यादित नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांनी IAS, IPS, IRS सगळ्या लॉबीला खरेदी केलं, त्याचे रेट ठरवले, सगळ्या कलेक्टरचे, रेव्हेन्यूचे सगळे तेच अधिकारी असतात आणि ते त्याच्या मार्फत त्यांनी सगळं बीजेपीसाठी काम. त्याचं उत्तर मी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. पण तरी हे काय आहे ना, मी जर लोकांना खरेदी केलं, मी खरीदलं तर ते माझ्यासाठी येऊन इकडे बटन नाही दाबणार, बटन मलाच दाबायचे.
नाही, बरोबर आहे, पण अधिकारी पण तक्रार आहे ना पूर्ण दुर्लक्षित केलं. ठीक आहे ना. उमेदवारांनी तक्रारी केल्या त्याच्याकडे पण IAS ऑफिसरांनी दुर्लक्ष केलं पूर्ण. ते करणार ना. नाही मग ते पूर्ण खरेदी केली यंत्रणा तेच ठीक आहे सांगतो ना, मग तुम्हाला. त्याचा उपाय तेच आहे. 400 कॅन्डिडेट उभे करू. घ्या 400 कॅन्डिडेटचा फॉर्म घ्या. 40 लाख रुपये टाका. आम्ही 400 कॅन्डिडेट सगळे विधानसभामध्ये उभे राहिले ना, का उभं करणार आपण डिक्लेअर केलं इलेक्शनच्या अगोदर, त्यांना तिकडेच ते मागा घेतील. का तो दिवस आला नाही पाहिजे. तो दिवस आला तर अजून घेऊन नाही पाहिजे. 400 कॅन्डिडेट जेव्हा उभं राहतील आपल्या माणसांना घेऊन, तो दिवस अजून बेकार असेल प्रत्येक पक्षाचे. मग ते दिवस ते येऊ नाही देणार. एका मतदारसंघात 10 मतदारसंघात सगळ्यांमध्ये करावं लागेल. एकदा तर करावं लागेल. म्हणजे त्या जर बघा विरोधी पक्षांना हे कठीण नाहीये. जे मोठे मोठे आहेत ना त्यांना खूप पैसे खूप कार्यकर्ते उमेदवाराचे पैसे डिपॉझिट नाही आम्हाला होत. हा ते मान्य करतो म्हणून तुमच्याकडे आलो. या फिर दूसरा क्या कर सकते हो, दूसरा क्या कर ईवीएम के विरोध में कि ज्यादा से ज्यादा लोगों को ये डेमोन्स्ट्रेशन दिखाओ. तो इससे क्या होगा ना कि भाई एटलीस्ट पब्लिक उसके सामने खड़ा रहेगा कि भाई वोट देने के बाद वो देखेगा पर्ची नीचे गिर रहा है कि नहीं, और उनको स्पेसिफिकली बताने का अगर आपका पर्ची कट के नीचे गिरता नहीं है तो बाहर आके और सोशल मीडिया में आप जो सीधा ये करो कि भाई मेरा वोट चोरी हो सकता है, पर्ची कट के नीचे गिरते हुए नहीं दिखा. तो ऐसा क्या होगा कि भाई आपका वोट लाइट सेंसर से जो वोट चोरी होने का जो नंबर है उसमें घटाव आएगा. फिर धीरे धीरे ऐसा ज्यादा अपना डेमोन्स्ट्रेशन बढ़ते जाएगा और ज्यादा से ज्यादा पब्लिक खड़े होने लगेगी. तो फिर इलेक्शन कमीशन भी सोचेगा ना कि भाई अभी लाइट सेंसर लगाया है, ब्लैक ग्लास लगाया है, तो भी चोरी तो कर नहीं पा रहे क्योंकि वोटर सामने खड़ा रह रहा है, और जिसको पर्ची कट के नीचे गिरते हुए दिख नहीं रहा है वो लोग बाहर आके और सोशल मीडिया में बवाल कर रहे हैं. तो फिर एंड में फिर कंटाल के वो ये ईवीएम हटा देंगे, वो मशीन नहीं देंगे. दूसरा क्या अभी करेंगे तो दूसरा सोचने को बहुत टाइम जाता है ना, वो टेक्निकल चीज. सोचने को टाइम जाता है. तो हम लोग उससे पहले दूसरा डिमांड खड़ा होगा ना कि हमने जो 40,000 का जो डीडी दिया है, फिर कार्यकर्ता ये भी डिमांड करेंगे जैसे कि आप लोग हो, आप लोग डिमांड भाई उनको साइंटिस्ट है उनको आप ये दीजिए ना, मशीन दीजिए. तो आप मेरे को आपको क्या लगता है वो मशीन देंगे क्या? हॅकिंग नाही, मशीन देंगे. टेम्परिंग. एक सर एक शब्द वापरला ना नाही प्रोग्रामिंग सेटिंग होत आहे. सांगितलं बघा काय आहे ना, ट्रम्पला मोदीला कुठेतरी वाचवायचंय आणि ब्लॅकमेल करायचं. तो त्याला जिंकून आणलं, त्याच्याकडून काम करून घ्यायचंय ना, मग त्याचे तर आता वीक पॉईंट झालाय तो भरपूर. मग तो एलन मस्क त्याचं नाव काढून तो त्याचं काम काढून घेतो, कारण सगळी मीडिया त्यांच्या हातावर, ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. त्यांनी जर थोडासा मीडियाला हे केलं ना, का ईव्हीएमचा चालू कर, आमचा डेमो चालू केला, 200 जरा वाढला ना, तर बस त्याची वाट लागेल. मग ते मीडियाला आम्ही कंट्रोलमध्ये ठेवतोय, आमचं काम लवकर कर, वीक लवकर, SBI वीक, सगळे कंपन्या वीक, सगळे मिनरल्स वीक, विकून टाक सगळं, खनिज वगैरे सगळं तुला विकायचे. मग ते विकण्यासाठी ते प्रेशर करून आपण ज्यावेळे निवडणूक आयोग हे करताना कॅम्पेनिंग करतो इलेक्शनच्या आधी, त्यावेळेला आपण पण अशी कॅम्पेनिंग केली त्यांच्यासारखीच. आम्ही तुम्ही विचार करा की आम्ही किती लोक, खूप कमी लोक आहेत सोशल मीडिया कॅम्पेनिंग करताना आमच्या आम्ही त्यांच्याकडून कॅम्पेनिंग ते करून घेतली. तुम्ही जे म्हणताय ना बरोबर आहे. ही कॅम्पेनिंग करताना आमच्या कार्यकर्त्यावर केस झाली आणि मला वाटतं अजून त्याला जामीन झालेला नाही. ही कॅम्पेनिंग म्हणजे तो बाहेर आहे, तर जामीन नाही झाला. काय कॅम्पेनिंग? कॅम्पेनिंग याची ईव्हीएम डेमो दाखवत होते आणि यांनी ते सगळं ते बंद केलं तिथे. हाच ईव्हीएमचा तुमच्या पक्षामध्ये कोणाकडे आम्ही नाही दिली. तुम्ही नाही दिली. याचं इलेक्शन ऑफिसचं ओरिजिनल जे आहे ना त्याचं डेमो चेंबूर मध्ये दाखवत होते. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी व्हिडिओ बनवत होते, दाखवत होते ते दाखवत होते. हा, तर ते व्हिडिओ शूटिंग बंद केली ना त्यांनी. आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, त्याच्यावर केस पडला. हा, ते व्हिडिओ नाही बनवत, ते असे कायदे बनवतात ना. तर ठेवा तुम्ही ते म्हणता ना, आम्ही त्यांच्याकडून घ्यावं लागेल बॅटिंग मध्ये, नाहीतर ते केसच होईल आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी निवडणूक ऑफिस आहे त्याच्या बाहेर आपण हा डेमो आम्ही रेडी आहोत, आम्ही रेडी आहोत, आम्ही रेडी आहोत, करता येईल. आम्ही रेडी आहोत. आणि याला हे मास मुवमेंट बनवायचं, लोकांना सांगायचं हे पत्र टाका की डिसेंट्रलाइज मास मुवमेंट होणार ना तर सरकारवर प्रेशर येतं आणि हे सोशल मीडिया पर व्हायरल करायचं. असं काय बोलत नाही की त्यांच्या मशीन मध्ये ईव्हीएम बरोबर आहे म्हणून ते दाखवतात, आपण चुकीचं आहे असं दाखवतात.
होऊ शकतं तुमचं. आणि लोकांवर ईव्हीएम लोकांना खूप डाऊट आहे याच्यावर. हे आपली भूमिका ते भूमिका मांडतात ते एक जनजागरण करतायत ना, आपण पण जनजागरण करू असं होऊ शकतं. हा. कोट्यांमध्ये त्यांनी खर्च केले या डेमोला लपवण्यासाठी, कोट्यांमध्ये खर्च केले. आणि ह्यात आम्ही काय ईव्हीएम ब्लॅक ग्लास लाईट सेन्सर लिहिलंय, म्हणजे आम्ही सीधा रावणची नाभीवरच तीर मारतात. पण तुम्ही सांगा, भाजपच्या एका खासदार सांगितलं 6 कोटी रुपये खर्च केले. तो पहिल्या वेळेस उभा राहिला 1 लाखात कपाल पडला, दुसऱ्या वेळेस निवडून आला 80,000. 1 लाख गॅप तो राज्य 6 कोटी रुपये खर्च केले या होय, याचा जर आपण असे ते क्लेम करत असतात, ते बोलत असतात, आम्ही मला दिवसभरात 4 वेळा टायमिंग ठरवून ते लोकांनी माझं वोटिंग वाढवलं. ऍक्च्युली चेंबूरमध्ये माझ्यासोबत म्हणजे जे आता निवडून आले ना, त्यांनी 40 लाख रुपये पार केले. 40 लाख ते रुपये हा म्हणजे जो बजेट आहे, निवडणुकीचा खर्च. 400 कॅन्डिडेट वगैरे अरे बजेट एक्सपेंस 40 लाख रुपये तर दिवसामध्ये खर्च करतात कॅन्डिडेट. तरीही त्याच्यावर काही कारवाई करा. ते तर काहीच नाही. आणखी एक किती लोकांवर आजपर्यंत कारवाई झालेली आहे? मी सांगतोय झाले नाही तेच सांगतो. चेंबूर कशाला सांगताय आम्हाला? मी सांगते ते सगळं जे काय आहे त्यांचे जे काही हे आहे त्याच्याप्रमाणे एक कॅन्डिडेट मला दाखवा की इलेक्शन कमिशनचं जे हे आहे त्यांचं जे रूल्स आहे, नियम कोणी आहे. काय कारवाई करा. ते आम्हाला काय ते मेन जे आहे ना, हे मेन हे बघा, शेवटी आपल्याला पर्याय पब्लिक आहे, तर आपल्याला मेन चोरी दाखवायची. आणि आपण जे म्हणताय ना, ते इलेक्शन कमिशनचं ऍडमिनिस्ट्रेशनचा जे प्रॉब्लेम आहे, ते जो सत्ता पक्ष आहे त्याच्यासोबत काम करतो. पण त्याचं निदान जे आहे, वर्ल्डची जेवढी पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये एकच आहे, तर राईट टू रिकॉल असलं पाहिजे इलेक्शन कमिशनर. म्हणजे पब्लिक ना जनमत करून इलेक्शन कमिशनरची पुढची थेट बदलती आली पाहिजे. हे कायदे अमेरिका वगैरे मध्ये आहेत, जिकडे ऑफिसर म्हणजे पोलीस कमिशनर, जज, MLA, MP, मुख्यमंत्री पर्यंत ते 4 वर्षाच्या मध्येच काढतात. जजवर इलेक्शन होतो तिकडे, आणि जिकडे इलेक्शन नाहीये तिकडे त्यांच्यावर राईट टू रिकॉल. इम्पिचमेंट आहे. इम्पिचमेंट नाही, इम्पिचमेंट MP MLA करतात, डायरेक्ट पब्लिक काढते. Public. डायरेक्ट जनमत आपण डायरेक्ट निवडतो, ते डायरेक्ट काढतो. पब्लिक मला हा MLA नको, मला हा कमिशनर नको, मला हा जज नको, 5 वर्ष कधीही त्यांना काढून टाकतात. काम नाही पडत मला याचा, काढून टाका. म्हणजे फक्त जनमत होतो आणि काढून टाका. आपल्याकडे मत द्यायची पावर आहे, आता परत घ्यायची 5 वर्षाच्या मध्ये आपल्याकडे ती पावर नाही. आपल्याकडे बरोबर हाहाकार होईल. हा. आपल्याकडे ते आपल्याकडे जे पावर आहे तेच जाते आपल्या हातात. हा. वोट देण्याची पावर आहे तीच जाते आपल्या हातात. गेली आहे, 50% गेली आहे. 50च्या वरती. नाहीतर हे साहेब निवडून भ्रम आहे, भ्रम. भ्रम. हा, ते भ्रम त्यांनी ठेवलाय. म्हणून हे भ्रम जे आहे ना, ते मोठा प्रमाण आहे का त्यांच्या मनात भीती आहे. काय सुगंध